यापूर्वी आपण 4 जानेवारी 2025 ला जो गट ब चा पेपर झाला होता त्याच्यामध्ये राज्यघटना या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले त्याचा आपण डिटेल अनालिसिस केलेला आहे. आज आपण गट क या संयुक्त पूर्व परीक्षा पहा बरं, जमतो का प्रश्न 15 सेकंदामध्ये. राज्यघटनेमध्ये आयोग मोजक्याच टॉपिकवर प्रश्न विचारत असतो आणि त्यातला हा त्याचा आवडता टॉपिक कसा, तर 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती हा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे. प्रश्न काय आहे तर भारताच्या संविधानातील कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला ते सांगायचं आहे, किंवा 243 जी हे जे आर्टिकल आहे कशाशी संबंधित आहे, तर ते हे पंचायत राजची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांच्याशी संबंधित आहे, म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे. आता कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्का करू. भारताच्या घटनेच्या इतिहासामध्ये काही मैलाचे दगड आहे किंवा महत्वाचे माइलस्टोन आहे, त्याच्यातला हा माइलस्टोन कोणता, तर 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. हा जो प्रश्न आहे ना, हा या घटना दुरुस्तीशीच रिलेटेड आहे. 73वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली, 1992 ला करण्यात आली. उद्देश काय होता, तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायतींना बळकटी द्यायची, त्यांना घटनात्मक दर्जा द्यायचा. 74वी घटना दुरुस्ती ही सुद्धा कधी करण्यात आली, ही सुद्धा 92 लाच करण्यात आली. हिचा उद्देश काय होता, तर शहरी भागातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना बळकटी द्यायची, त्यांना घटनात्मक दर्जा द्यायचा. या 73व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 आणि 11व परिशिष्ट जोडण्यात आलं. याच्यामध्ये या 11व्या परिशिष्टात एकूण 29 विषय आहे आणि या घटना दुरुस्तीनुसार आर्टिकल 243 पासून 243 ओ पर्यंत नवीन कलम किंवा नवीन आर्टिकल जोडण्यात आलं. 74व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 ए जोडण्यात आला, 12व परिशिष्ट जोडण्यात आलं आणि याच्यामध्ये एकूण 18 विषय समाविष्ट करण्यात आले. आर्टिकलचा जर का विचार करायचा झाला, आर्टिकल म्हणजे कलम हो, तर कलमांचा विचार करायचा झाला तर 243 पी पासून 243 झेड जी पर्यंत कलम समाविष्ट करण्यात आली. मग या 73व्या घटना दुरुस्ती मधलं अतिशय महत्वाचं कलम म्हणजे 243 जी, आणि 243 जी काय आहे, तर पंचायतीची सत्ता, पंचायतींना असणारे अधिकार आणि पंचायतीच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या याबद्दलची सगळी माहिती कलम 243 जी मध्ये दिलेली आहे. या घटना दुरुस्तीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं, तर राज्य सरकारने या पंचायतींना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत करायची, त्याच्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करण्यासाठी त्यांना मदत करायची. खत्म नहीं हुआ, अभी तो अपने को डिटेल में देखना है. का, कारण की आयोगाची कुठली एक्झाम काढाव, पॉलिटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीवर प्रश्न येतात म्हणजे येतात. आणि एकदा का आपला व्हिडिओ पाहिला आणि नंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं तर विषय संपला, कॉन्सेप्ट पक्काच होणार. बरं, त्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 जी तेवढंच एक महत्वाचं कलम आहे का, नाही, इतरही महत्वाची कलम आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. जसं कलम 243 एफ हे काय सांगतं, तर सभासदांची अपात्रता कशी ठरणार याच्याबद्दल माहिती देतं. कलम 243 जी ऑलरेडी आपण पाहिले. कलम 243 सी पंचायतीची रचना कशी असणार याच्याबद्दल माहिती देतं, आणि कलम 243 ई पंचायतीचा कालावधी किती असणार याबद्दल माहिती देते. इतर महत्वाचे कलम ज्या ठिकाणी आयोग प्रश्न विचारू शकतो ते म्हणजे कलम 243 ए कशाशी संबंधित आहे, ग्रामसभेशी संबंधित आहे. कलम 243 बी पंचायतीची स्थापना कशी हवी, त्रिस्तरी व्यवस्था कशी हवी, या सगळ्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कलम 243 डी सगळ्यात महत्वाचं कलम, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये सांगितलेले की जागांचं आरक्षण कसं असणार आहे, एससी आणि एसटी यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव राहणार, तर महिलांसाठी मात्र 1/3 जागा राखीव राहणार हे ठरलेलं आहे. आणि कलम 243 एफ काय सांगता येतं, सदस्याच्या अपात्रतेबद्दलची माहिती देतं. जर तुम्हाला पंचायतीवर निवडून जायचं असेल तर तुम्हाला किमान 21 वय तरी पूर्ण करावं लागणार आहे. तुम्ही म्हणता की या एकाच प्रश्नावर एवढा वेळ तुम्ही का देताय, कारण की आयोगाचा हा सगळ्यात आवडता टॉपिक आहे. आयोग 1 ते 2 वर्षांनी नेहमी प्रश्न विचारत असतो. कलम 243 आय हे दुसरं महत्वाचं कलम काय आहे, तर याच्यानुसार राज्य वित्त आयोगाची नियुक्ती करण्यात येते. उद्देश काय, अहो पंचायतीला तिच्या पायावर उभं करायचं, आणि पायावर उभं करायचं असेल तर याच्यासाठी राज्यपाल दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करत असतो. प्रमुख कार्य काय आहे, तर राज्य शासन आणि पंचायती यांच्यामध्ये कराच्या उत्पन्नाची वाटणी करायची आणि राज्याच्या संचित निधीतून कन्सोलिडेटेड फंड मधून पंचायतींना किती निधी द्यायचा हे ठरवायचं. हे काम कशाद्वारे केलं जातं, तर राज्य वित्त आयोगाकडून केलं जातं. याच्या बरोबरच आणखीन एक महत्वाचं कलम, कलम 243 के आर्टिकल 243 के कशाशी संबंधित आहे, तर राज्य निवडणूक आयोग स्टेट इलेक्शन कमिशनशी संबंधित आहे. काय काम आहे याचं, अहो राज्यामध्ये निवडणुका व्यवस्थित पार पाडायच्या, कशाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्यवस्थित पार पाडायच्या, त्याच्यासाठी आयोग टाकण्यात आलेले. ग्रामपंचायतीचे इलेक्शन, जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहे की नाही, पंचायत समितीचे इलेक्शन हे पार पाडायचं काम कोण करत असतं, राज्य निवडणूक आयोग करत असतं. याच्यासाठी एक निवडणूक आयुक्त असतो ज्याची नियुक्ती राज्यपाल करत असतो. हा काय करत असतो, निवडणुकीसंबंधीची सगळी कामं करत असतो. आणि
महत्वाचं, जर का याला पदावरून दूर करायचं झालं तर एवढं सहजासहजी करतात नाही, कारण राज्यपालांनी जरी नियुक्त केलं असतं तरी याला पदावरून काढायचं असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने काढलं जातं अगदी त्याच पद्धतीने याला सुद्धा पदावरून काढता येतं. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे. हा दुसरा लॉलीपॉप टॉपिक आयोगाला नेहमी आवडतो. महाधिवक्ता नेहमी प्रश्न विचारणार, येणार म्हणजे येणार 100% एक मार्काला. काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला बरोबर विधान काय आहे ते ठरवायचं आहे. पहिलं विधान आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेसच महाराष्ट्र राज्याचं महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आलं होतं. दुसरं, महाधिवक्त्याची नियुक्ती कलम 145 नुसार होती. आणि तिसरं, बीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे ऑगस्ट 2025 पासून. तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहे. कशी ते आता पाहू. आयोगाचा लाडका टॉपिक म्हणलं याच्यावर आपल्याला वेळ द्यावा लागणार की नाही, द्यावा लागणार. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली. अगदी त्याच वेळेस महाराष्ट्र राज्य महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र याचं कार्यालय सुद्धा सुरू झालं होतं. हे कोण आहे हो? महाराष्ट्र राज्य महाधिवक्ता म्हणजे काय? अहो शासनाचा वकील, शासनाची कोर्टामध्ये बाजू वाटणारा वकील म्हणजे कोण? तर महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता. नियुक्ती जी आहे ती कलम 165 नुसार होते. 1000 वेळेस परीक्षेला आलेला प्रश्न आहे. नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतो. पात्रता, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागती तीच पात्रता यासाठी लागती. कालावधी, राज्यघटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा कालावधी दिलेला नाही. राज्यपालाची मर्जी आहे ना तोपर्यंत तो राहणार. एक सरकार बदललं, दुसरं सरकार आलं तर शक्यतो त्यांचा वकील सुद्धा बदलतो. विशेष अधिकार जर म्हणलं तर या ऍडव्होकेट जनरलला किंवा महाधिवक्त्याला संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मी थोडा वेळ घेणार का, कारण की आयोगाला इथं घुटमळायला आवडतं, इथं नेहमी प्रश्न विचारतो. हा कन्फ्युजन कुठं होतं? महाधिवक्ता आणि महान्यायवादीमध्ये. आणि आयोग इथं नेहमी प्रश्न विचारतो, इथंच विचारतो. महाधिवक्ता म्हणजे कोण? अहो आपल्या राज्य शासनाचा वकील. आणि महान्यायवादी म्हणजे कोण? अहो केंद्र शासनाचा वकील, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल म्हणतो. याच्यासाठी कलम 76, महाधिवक्त्यासाठी कलम 165. याचं पद काय? तर देशातला सर्वोच्च कायदा अधिकारी. याचं पद काय? राज्यातला सर्वोच्च कायदा अधिकारी. नियुक्ती इकडे राष्ट्रपती करतात, तिकडे राज्यपाल करतात. इथं पात्रता काय? इथं सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायला जी काही पात्रता लागणार आहे ती पात्रता तुम्हाला भारतीय न्यायवाद्यासाठी महान्यायवाद्यासाठी लागणार आहे. तर महाधिवक्तासाठी हायकोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागणार आहे ती लागणार आहे. मर्जी, कालावधी, इथं राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, इथं राज्यपालांची मर्जी असेपर्यंत. इथं राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे देतात. इथं राजीनामा राज्यपालांकडे दिला जातो. पगार कोण ठरवतं? तर इथं राष्ट्रपती ठरवतात महान्यायवादीचा पगार, आणि महाधिवक्ताचा पगार हा राज्यपाल ठरवत असतो. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे हे मतदान करू शकत नाही, पण दोन्ही सभागृहामध्ये भाग घेऊ शकतात. यांचे दोघांचे अधिकार हे कॉमन आहे. हा दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय? हे सरकारचे वकील आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे स्वतः कोणते खटले लढू शकत नाही. काही अपवाद आहे, आपण ते डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. बरं या दोघांचं पद म्हणजे कसं आहे? बिनपगारी फुल अधिकारी किंवा कमी पगारी फुल अधिकारी, दोघही सरकारी कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना खासगी वकिली करण्यास मनाई नसते. हा पण ते सरकारच्या विरोधामध्ये खटला लढू शकत नाही. महाराष्ट्राचे पहिले महाधिवक्ता, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, कोण? तर HM सिरवई हे होते. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. आयोगाचे मोजके टॉपिक कोणते हो? पॉलिटी बद्दल, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, घटनेची निर्मिती, कुठून काय घेतलेले ते, त्याच्यानंतर नागरिकत्व, बरोबर आहे. त्याच्यानंतर महाधिवक्ता. अहो 10 ते 15 टॉपिक आहे की ज्याच्यावर आयोग कंबाईनला प्रीला प्रश्न विचारत असतो, आपल्याला तेवढेच करायचे असतात. चला वेळ संपलेला आहे. काय दिलेलं आहे की खालीलपैकी कोणतं कर्तव्य मूलभूत कर्तव्य नाही? ऑप्शन आहे 3. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे, हे ऍक्च्युअली आर्टिकल 39 आहे. आणि मार्गदर्शक तत्व आहे. बाकीचे उरलेले तिन्हीच्या तिन्ही जे आहे ना, हे मूलभूत कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्याचा कॉन्सेप्ट आता आपण पक्का करू. आयोग दरवर्षी एकतर मूलभूत कर्तव्यावरून प्रश्न विचारतो किंवा आलटून पलटून को आहे ना तो प्रश्न विचारतो. ही मूलभूत कर्तव्य आली कुठून? रशियाकडून. कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार? तर स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार, जी 1976 ला टाकण्यात आली होती. स्वर्णसिंह समितीने 8 मूलभूत कर्तव्यांबद्दल शिफारस केली होती, पण ऍक्च्युली सरकारने फक्त 6 मूलभूत कर्तव्य घेतली. या स्वर्णसिंह समितीने कर भरा हे एक महत्वाचं मूलभूत कर्तव्य सांगितलं होतं, पण हे काही सरकारने त्यावेळेस एक्सेप्ट केलं नाही. 42व्या घटना दुरुस्तीनुसार, जी 1976 ला झाली, त्यानुसार ही मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यावेळेस सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती. 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे ते 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 ला आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि याच्यावर आयोगाने 1000 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 11वं कर्तव्य काय आहे? तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
आता या मूलभूत कर्तव्यांचं वैशिष्ट्य काय? हे फक्त भारतीयांसाठी बंधनकारक नाही म्हणता येणार. हे भारतीयांसाठी आहे. हा, परकीयांनी ती पाळली नाही तरी चालतात. ही कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्यांच्या पालनासाठी कुठल्याच न्यायालयामध्ये थेट दाद मागता येत नाही. जनगणमन सुरू झालंय, एक कार्यकर्ता बसून आणि उरलेले सगळे उभे. म्हणजे काय? तर राष्ट्रगीताचा मान राखायचा हे मूलभूत कर्तव्य आहे, पण तो राखत नाही. याचा अर्थ काय? त्याला काय कोर्टात खेचता येणार का? नाही, कारण मूलभूत कर्तव्य बंधनकारक नाही. व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करायचा आणि ही मूलभूत कर्तव्यांची यादी वाचून घ्यायची. ए सोबत काय आहे, बी सोबत काय आहे, सी काय, डी काय. कारण की आयोग जोड्या लावा म्हणून सुद्धा विचारतो. ठीक आहे. एका साईडला तुम्हाला एबीसीडी दिले जातं, दुसऱ्या साईडला तुम्हाला मूलभूत कर्तव्य दिले जातं, तर तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या असतात. त्याच्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढा. मित्रांनो, अभ्यास करायची सोपी पद्धत सांगू, काय नाही करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आता कुठला मित्र जर भेटला त्याला त्या दिवसातून 3-4 वेळेस मूलभूत कर्तव्य सांगून द्यायचे. विषय संपला, कॉन्सेप्ट पक्का होऊन जातो. या मूलभूत कर्तव्यांबाबत एक महत्वाचा आक्षेप घेतला जातो, तो काय की महत्वाची मूलभूत कर्तव्य समाविष्टच नाही, जसं कर भरणं नाही, कुटुंब नियोजन करणं नाही आणि मतदानाचा अधिकार बजावणं, हे सुद्धा मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये नाही. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मित्रांनो, इथपर्यंत प्रयत्न आवडला असेल ना, तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर मनापासून इच्छा असेल परीक्षा पास व्हायची आणि जर तुम्हाला एखाद्या मेंटॉरची गरज असेल, तर आमच्या मेंटॉरशिप बॅचला नक्की जॉईन करा. आमच्या मेंटरशिप बॅचचा नंबर आहे 9657003561. बेसिक पासून सांगू की अभ्यास कसा करायचा, कुठले रेफरन्स बुक वाचायचे, कीवर्ड स्ट्रॅटेजी काय असणार आहे, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं आणि आयोगाला जे पाहिजे तेच कसं वाचायचं. इच्छा असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा 9657003561 वर आणि बॅचला जॉईन करा. चला, लेक्चर कंटिन्यू करू. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? काय प्रश्न आहे? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ राहणारे मुख्यमंत्री कोण? तर पर्याय आहे 4, वसंतराव नाईक. कसं ते आता पाहू. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक 11 वर्ष 2 महिने 1963 पासून 1975 पर्यंत या पदावर होते. त्याच्यानंतर शरद पवार 7 वर्ष 5 महिने, देवेंद्र फडणवीस 5 वर्ष 1 महिना. हा, यांच्यासाठी काय आहे विशेष की बाबा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहे. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? 15 सेकंदाचा वेळ आहे, सोडवायचा प्रयत्न करा. एक टॉपिक आहे महत्वाचा, भारताची राजभाषा किंवा भारताची कार्यालयीन भाषा. कलम 343 पासून 351 पर्यंत या राजभाषेबद्दल किंवा कार्यालयीन भाषेबद्दलच्या सगळ्या तरतुदी सांगितलेल्या आहे. आपण पुढच्या पीवायक्यू अनालिसिस मध्ये त्याचा डिटेल अभ्यास करणार आहे, कारण की त्या ठिकाणी प्रश्न परत येणार आहे. तर इथं प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे? तर उत्तर एकदम सोपं आहे. भाषेसंबंधित काही कायदे लागू करण्याच्या विशेष प्रक्रिया म्हणजेच कलम 349. कॉन्सेप्ट क्लिअर? चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? मोजकेच टॉपिक करा, तुम्हाला कंबाईनच्या प्रीसाठी सफिशियंट आहे. कोणते मोजके टॉपिक? एक म्हणजे काय, घटना निर्मिती करा, प्रस्ताविका करा, त्याच्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्था करा. त्याच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. नागरिकत्वावर येतात, मूलभूत हक्कावर येतात, मार्गदर्शक तत्वावर सुद्धा प्रश्न येतात, मूलभूत कर्तव्यावर प्रश्न येतात, राष्ट्रपतीवर येतात, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचा महान्यायवादी, त्याच्यानंतर संसद, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्याचा महाधिवक्ता. एवढे मोजके 10 ते 15 टॉपिक करा, तुम्हाला कंबाईनच्या प्रीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मित्रांनो, पॉलिटी हा सोपा सब्जेक्ट आहे. तो सोपा कधी असणार आहे? जर का 15 प्रश्न विचारले आणि त्याच्यापैकी जर का तुम्हाला 10 क्वेश्चनची उत्तर जमताय, 12 क्वेश्चन जर उत्तर जमताय, तुमचे 12 ते 13च्या आसपास मार्क येत असेल तर तुमच्यासाठी तो सोपा आहे. अदरवाईज तो सोपा सब्जेक्ट आहे, मला त्याच्यात 7 आणि 8च मार्क पडत असतील तर तो माझ्यासाठी सोपा सब्जेक्ट नाही. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, सोपे सब्जेक्ट पक्के करा. पॉलिटी, अर्थशास्त्र, जिओग्राफी, भूगोल पक्का करा. सोपं धरा, अवघड आपोआपच तुम्हाला जमणार आहे. आणि नंतर विज्ञान शिकवायला मी आहे आणि शिकणारे तुम्ही आहे, त्याच्यामुळे टेन्शन काहीच नाही. चला, मी या ठिकाणी काय दिलेलं ते या ठिकाणी तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे की कुठल्या गोष्टी आपण कुठल्या घटनेकडून घेतलेल्या आहे, किंवा आपल्या राज्यघटनेतल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आपण कुठल्या चांगल्या घटनेकडून घेतलेल्या, त्याची जोडी दिलेली आहे, तुम्हाला ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहू. आपली घटना जी तयार झाली ती 60 वेगवेगळ्या देशांच्या घटनेचा अभ्यास करून तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या घटनेमध्ये जे काही चांगले गुणवैशिष्ट्य आहे ते कोणत्या देशाकडून घेतलेले आहे याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तुम्हाला काहीच नाही करायचं, आता दिलेलं जे आहे ते स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा, त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि जमल तेवढं तुमच्या मित्राशी वगैरे डिस्कस करा. नाही मित्र भेटलं ना तर आईला सांगा, घरात आईला जाऊन मस्तपैकी सांगायचं, आई मी तुला सांगतो बरं का कुठल्या देशाकडून काय घेतलेलं आपल्या घटनेमध्ये. 4-5 वेळेस तुम्ही फक्त डिस्कस करा, आईशी डिस्कस करा, तुमचा कॉन्सेप्ट पक्का होऊन जाणार म्हणजे जाणार. आता याच्यामध्ये ना
नेहमी काही गोष्टींवर नेहमी प्रश्न येतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायची. शॉर्टकट ट्रिक काय आहे? तर एअर बरोबर HTK हे शब्द लक्षात ठेवायचे. एअर बरोबर HTK आणि अगदी ह्याच पद्धतीने मांडून घ्यायचे. एच फॉर हक्क कुठून घेतले? ए फॉर अमेरिका. टी फॉर तत्व, तत्व कुठून घेतले? आय फॉर आयर्लंड. आणि के फॉर कर्तव्य, कर्तव्य कुठून घेतले? तर रशियाकडून घेतले. ही ट्रिक मला सोपी वाटायची. मी ह्या ट्रिकच्या द्वारे अभ्यास करायचो. तुम्हाला अजून काही सोप्या ट्रिक येत असेल तर नक्की अभ्यास करा. ही लिस्ट जरी मोठी असली ना तरी 2-3 वेळेस डिस्कस केली ना तर लक्षातच राहणार आहे. 50 धड्यापैकी फक्त 15 धडे आपल्याला करायचे पॉलिटीसाठी आणि 15 पैकी 12 मार्क आपल्याला घेऊन जायचे. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. 15 सेकंदाचा वेळ आहे. 15 सेकंद सोडवायचा प्रयत्न करा. सिटिझनशिप नागरिकत्व हा सुद्धा आयोगाच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावर आयोग 1 ते 2 वर्षात एकदा नक्की प्रश्न विचारतो. एक तर राज्यसेवेला विचारणार नाहीतर कंबाईनला तो विचारणार म्हणजे विचारणार. प्रश्न काय आहे? तर भारताच्या संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? तो उत्तर आहे भारताबाहेर जे लोक राहत आहे भारतीय वंशाचे जसे NRI लोक आहे त्यांच्या नागरिकत्वाच्या अधिकाराबद्दल कलम 8 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. चला डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का. घटनेमध्ये नागरिकत्वाबद्दलची डिटेल तरतूद घटनेच्या दुसऱ्या भागात कलम 5 पासून 11 पर्यंत दिलेली आहे. कोणाला भारताचा नागरिक म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं घटना सुरू झाली तेव्हा हे सगळं कलम 5 पासून 11 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 5 काय सांगतंय की जे लोक भारतात जन्मले किंवा भारतात राहिलेले आहे अधिवास करताय ते लोक भारताचा नागरिक असणार आहे. कलम 6 काय सांगतंय की फाळणीनंतर जे लोक पाकिस्तानातून भारतात आले त्यांना कशा पद्धतीने नागरिकत्व भेटू शकते व ते कसे नागरिक होतील. कलम 7 काय सांगतंय की जे लोक भारतातून पाकिस्तानामध्ये गेलेले आहे त्यांच्या नागरिकत्वाबद्दलच्या ज्या काही तरतुदी आहे या कलम 7 मध्ये सांगण्यात आलेल्या आहे. कलम 8 जे लोक परदेशात राहतात त्या जसं NRI झालं PIO झालं या लोकांच्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी कलम 8 मध्ये दिलेला आहे. हाच तो प्रश्न होता. कलम 9 आर्टिकल 9 काय सांगते की एखाद्या व्यक्तीने जर का परकीय नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होऊन जाणार. उद्या तुम्ही USA ला जाऊन सेटल झाला तिथलं तुम्हाला नागरिकत्व भेटलं सिटिझनशिप भेटली तर तुमचं भारतातलं नागरिकत्व लोप पावणार. कलम 10 काय सांगते की तुम्हाला नागरिकत्वाचे जे काही अधिकार भेटलेले आहे ते संसदेच्या कायद्याला अधीन राहूनच भेटलेले आहे. संसदेला वाटलं त्यावेळेस ते कायदा करून अधिकार कमी जास्त करू शकतं. कलम 11 काय सांगते की संसदेला नागरिकत्वाबद्दलचे कायदे करण्याचा अधिकार आहे. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो इथपर्यंत प्रयत्न आवडला असताना तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर मनापासून इच्छा असेल परीक्षा पास व्हायची आणि जर तुम्हाला एखाद्या मेंटॉरची गरज असेल तर आमच्या मेंटॉरशिप बॅचला नक्की जॉईन करा. आमच्या मेंटॉरशिप बॅचचा नंबर आहे 9657003561. बेसिक पासून सांगू की अभ्यास कसा करायचा, कुठले रेफरन्स बुक वाचायचे, कीवर्ड स्ट्रॅटेजी काय असणार आहे, PYQचं अनालिसिस कसं करायचं आणि आयोगाला जे पाहिजे तेच कसं वाचायचं. इच्छा असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा 9657003561 वर आणि बॅचला जॉईन करा. चला लेक्चर कंटिन्यू करू. चला मित्रांनो जमतं का पहा बरं पुढचा प्रश्न. 15 सेकंदाचा वेळ आहे. PYQ अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहिती का की पॉलिटी या विषयावर तुम्ही रंजन कोळंबे सरांचे किंवा लक्ष्मण सरांचं पुस्तक जर घेऊन बसलं तुम्हाला 50-50 चॅप्टर दिसणार आहे. सगळे चॅप्टर महत्वाचे का आपल्यासाठी नाही कारण कंबाईनच्या प्रीला फक्त 10 ते 15 टॉपिक वरच प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये आपण पाहिले 2-3 महत्वाचे कोणते ते त्यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. आता प्रश्न काय दिलेला आहे तर उपराष्ट्रपतीच्या पात्रतेसंबंधी तुम्हाला अयोग्य कथन ओळखायचे आहे. तो पहिला पर्याय आहे भारताचा नागरिक असावा. अगदी बरोबर तो असायलाच पाहिजे. दुसरा 45 वर्ष पूर्ण असावी वयाची नाही वयाची त्याची 35 पूर्ण पाहिजे. आणि तिसरं तो लोकसभेचा नाही तर तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. लोकसभेच्या सदस्याची जी क्रायटेरिया आहे तो ऍक्च्युली राष्ट्रपती पदासाठी आहे. मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात ठेवा सिली मिस्टेक खूप होती काय तर इथं प्रश्न व्यवस्थित वाचला जात नाही. मित्रांनो प्रश्न जर का व्यवस्थित वाचला ना तर तुमचं 50% उत्तर बरोबर येणार. या ठिकाणी करतो काय आपण की उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत योग्य कथन कोणते असं चुकून वाचतं ऍक्च्युली विचारलेलं असतं अयोग्य कथन कोणती आहे. चला आता आपण डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. मला इतका डिटेल कॉन्सेप्ट पक्का करायचा नाही की तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही पडली पाहिजे. चला आता डिटेल मध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. कलम 63 भारतासाठी एक उपराष्ट्रपती असणार. कुठून आलं पद? अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावरून. याची निवडणूक घेतली जाते. कशी घेतली जाते? अप्रत्यक्ष पद्धतीने आणि त्याच्यासाठी एक निर्वाचन गण स्थापन केला जातो. या निर्वाचन गणामध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या कोण भाग घेतं तर संसदेच्या दोन्ही सभागृहातले म्हणजे राज्यसभा असो किंवा लोकसभा असो यात निवडून आलेले आणि नामनिर्देशित झालेले सदस्य भाग घेतात. मात्र राज्य विधिमंडळातले सदस्य भाग घेत नाही. ती जी आहे राज्य विधिमंडळाच्या सदस्यांची अट ती राष्ट्रपतीसाठी आहे. ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. पात्रचं जर का सांगायचं झालं तर उपराष्ट्रपती भारताचा नागरिक असावा, वयाची 35 पूर्ण असावी, राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा आणि केंद्र आणि राज्य यांच्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं लाभाचं पद धारण करणारा नसावा.
शपथ कोण देतं? तर राष्ट्रपती देतो. याला जर का जायचं असेल घरी राजीनामा द्यायचा असेल तर तो सुद्धा राष्ट्रपतीकडेच देतो. हा, पुनर्नेमणूक. उपराष्ट्रपती म्हणून जर का तुम्ही 5 वर्षासाठी सिलेक्ट झाला तर पुढे कितीही वेळासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकता. उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली आणि हमीद अन्सारी दोनदा दोनदा उपराष्ट्रपती झालेले आहेत. हा, पदच्युती. एखाद्याला त्या उपराष्ट्रपतीला जर पदावरून काढायचं असेल तर तसा प्रस्ताव राज्यसभेतच मांडता येतो. त्यापूर्वी 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते आणि राज्यसभेमध्येच तो प्रस्ताव प्रभावी बहुमताने मंजूर होणं गरजेचं आहे. तत्कालीन सर्व सदस्यांचं बहुमत असणं गरजेचं आहे. एकदा का तो ठराव राज्यसभेने पास केला की त्याच्यानंतर तो ठराव जातो लोकसभेकडे आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने जरी तो ठराव पास झाला तरी उपराष्ट्रपतीला घरी जावं लागणार. अशा केसमध्ये परत राष्ट्रपतीकडे जायची गरज पडत नाही. एक्सेप्शन आहे ना मित्रांनो, त्याच्यावर जास्त फोकस करायचा. आयोग तिथंच प्रश्न विचारतं. आता हा, संविधानामध्ये उपराष्ट्रपतीला कोणत्या कारणावरून काढता येईल हे स्पष्ट केलेलं नाही. उद्या नाही आवडलं तुम्हाला तरी तुम्ही काढू शकता उपराष्ट्रपतीला. चला, या ठिकाणी काही कथन सांगितलेले आहे आणि तुम्हाला ते पाहायचंय की योग्य कथन कोणतं आहे पंतप्रधानाबद्दल. एकदम सोपं आहे. 15 सेकंदाचा वेळ आहे आणि उत्तर आपलं तयार आहे. काय सांगितलेलं आहे की पंतप्रधानाच्या भूमिकेबद्दल योग्य कथन सांगा. कोण काय म्हणतं? रॅमसे मूर म्हणतो की पंतप्रधान हा राज्यरूपी जहाजाचा सुकाणू चालक आहे. एकदम बरोबर. ग्रीव्हज म्हणतो सरकार हे देशाचे स्वामी आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी. हे विधान सुद्धा बरोबर आहे. मुनरो म्हणतो पंतप्रधान हे ताऱ्यांमधला चंद्र. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिन्हीच्या तिन्ही विधान बरोबर आहे. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, तुम्हाला म्हणलं ना मी की आयोग आहे ना फक्त मोजक्या टॉपिकवरच प्रश्न विचारतो. रंजन गोळंबेचे सरांचे फक्त पहिले एक 10-15 जरी टॉपिक तुम्ही व्यवस्थित केलं ना तरी तुमच्या प्रीला अडचण येत नाही. या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे? तर प्रश्न विचारलेला आहे की 1950च्या भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण केले होते. तर तुम्हाला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. योग्य जोडी आहे भाग सी, ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत, आणि भाग डी, अंदमान आणि निकोबार बेट. कसं ते डिटेलमध्ये आपण पाहू. मित्रांनो, जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि घटनेला सुरुवात झाली 1950ला, त्यावेळेस संपूर्ण भारताचे 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं होतं. पहिलं होतं पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी. पार्ट ए म्हणजे कोणते? तर असे राज्य जे ब्रिटिश गव्हर्नर कडून चालवले जायचे ते होते 9 राज्य. पार्ट बी म्हणजे कोणते? असे राज्य जे संस्थानांकडून चालवले जायचे, संस्थानिकांकडून चालवले जायचे, असे 9 राज्य होते. पार्ट सी, सी फॉर चीफ कमिशनर, म्हणजे असे राज्य की जे मुख्य आयुक्तांकडून चालवले जायचे, अशी एकूण राज्य होते 10. आणि चौथा जो भाग होता तो होता भाग डी. पार्ट डी म्हणजे लांबच्या राज्यांचा भाग, म्हणजेच अंदमान आणि निकोबार बेट समूह. आता ही फोरफोल्ड डिव्हिजन जी होती ही वरवर जरी व्यवस्थित दिसत असेल तरी सुद्धा आर्थिक दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या ही डिव्हिजन अतार्किक होती. त्याच्यामुळे साहजिकच याच्या विरुद्ध लोकांमध्ये एक विरोध तयार झाला. त्यामुळं 1948ला एस के धर समिती टाकण्यात आली. तिने आपला अहवाल 1948ला दिला. पण या समितीने काय केलं? ही म्हणली की नाही नाही, प्रशासकीय सोय हेच योग्य कारण आहे. भाषावर प्रांतरचना तुम्ही काही करू नका. पुढे 1948ला पुन्हा जेव्हीपी म्हणजेच जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची एक समिती टाकण्यात आली. यांनी सुद्धा तेच सांगितलं की बाबा प्रशासकीय सोय हिलाच पहिलं प्राधान्य द्या, भाषावर प्रांतरचना करायची नाही. पुढे चालून दक्षिण भारतात या गोष्टीला एवढा विरोध झाला की पोटी श्रीरामलू यांनी 56 दिवस उपोषण केलं आणि त्यातच त्यांचा करुण अंत झाला. परिणाम असा झाला की दक्षिण भारतामध्ये प्रचंड मोठा उद्रेक झाला. त्याची दखल केंद्र शासनाला घ्यावंच लागली आणि 1 ऑक्टोबर 1953 रोजी मद्रास प्रांतातून तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश वेगळा करण्यात आला. इकडे आंध्र प्रदेश वेगळा झाला तसं संपूर्ण भारतामध्ये जे काही लोक होते त्यांनी सुद्धा मागणी करायला सुरुवात केली. परिणामतः केंद्र शासनाने फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग टाकला 1953 मध्ये. या आयोगामध्ये सदस्य होते फाजल अली, जे अध्यक्ष होते एम के पन्नीकर आणि एच एन कुंजरू. याच आयोगाला पाक आयोग सुद्धा म्हणलं जातं. PAK, पन्नीकर, अली आणि कुंजरू यांच्या नावाचा हा आयोग. यांनी आपला अहवाल 1955ला सादर केला आणि त्यांनी ठणठणून सांगितलं की ठीक आहे बाबा, भाषावर प्रांतरचना करायची तर करा, पण एक भाषा एक राज्य हे काही जमणार नाही. त्यांनी हेही सांगितलं की आता फोरफोल्ड डिव्हिजन तुम्ही कॅन्सल करा, त्याच्याऐवजी तुम्ही 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करा. भारत सरकारने यातल्या काही शिफारशी स्वीकारल्या आणि काही शिफारशी स्वीकारल्या नाही. पुढे भारत सरकारने 1955 मध्ये पुनर्रचना कायदा पास केला. त्याच्यानुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश यांची निर्मिती करण्यात आली आणि त्याच्यासाठी 7वी घटना दुरुस्ती सुद्धा करण्यात आली. त्याच्यानुसार जी फोर फोल्ड सिस्टीम होती ती रद्द करण्यात आली आणि पहिल्या अनुसूचीमध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची यादी टाकण्यात आली. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. मित्रांनो, इथपर्यंत प्रयत्न आवडला असेल ना तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर मनापासून इच्छा असेल परीक्षा पास व्हायची आणि जर तुम्हाला
एखाद्या मेंटॉरची गरज असेल तर आमच्या मेंटॉरशिप बॅचला नक्की जॉईन करा. आमच्या मेंटॉरशिप बॅचचा नंबर आहे 9657003561. बेसिक पासून सांगू की अभ्यास कसा करायचा, कुठले रेफरन्स बुक वाचायचे, कीवर्ड स्ट्रॅटेजी काय असणार आहे, PYQचं अनालिसिस कसं करायचं आणि आयोगाला जे पाहिजे तेच कसं वाचायचं. इच्छा असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा 9657003561 वर आणि बॅचला जॉईन करा. चला लेक्चर कंटिन्यू करू. यापूर्वी आपण गट ब 2025 जी 4 जानेवारी 2026 ला पेपर झालाय त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या सगळ्या PYQचं डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. आपण 2017 पासून 2025 पर्यंत ज्या काय प्रश्नपत्रिका झालेल्या त्याच्यामध्ये विज्ञान विषयाचं सुद्धा डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 11 जानेवारी 2026 ला जी झालेली आहे तिच्यामध्ये राज्यघटनेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्हाला साधारणतः कंबाईनला 7 सब्जेक्ट आहे. या 7 सब्जेक्ट पैकी आपण म्हणतो की 3 सब्जेक्ट सोपे आहे. कोणते? पॉलिटी झालं, अर्थशास्त्र झालं आणि जिओग्राफी झालं. बरं, या तिन्ही सब्जेक्टवर साधारणतः 40 मार्कापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सोपं कोणाला म्हणायचं की ज्याला 40 पैकी 30-31 पर्यंत जर मार्क पडत असेल तर त्याच्यासाठी तो विषय सोपे झाले. परंतु जर का तुम्हाला 40 पैकी 18-20च मार्क पडत असेल तर तो सब्जेक्ट तुमच्यासाठी सोपा नाही. साधं राज्यघटनेचं जर का उदाहरण घेतलं तर 15 पैकी जर का तुम्हाला फक्त 6, 7, 8 प्रश्न येत असेल तर समजायचं की तुमच्यासाठी तो सब्जेक्ट अवघड आहे आणि तुमची त्या सब्जेक्ट बद्दलची स्ट्रॅटेजी चुकी आहे. मित्रांनो, जर का कंबाईन तुम्हाला पास व्हायचं असेल ना तर फक्त एकच गोल्डन रूल सांगतो की सोपं सोडायचं नाही. हे 3 सब्जेक्ट पक्के करा. 30-32 मार्कापर्यंत याच्यामध्ये ॲव्हरेज आणा आणि उरलेल्या जे 4 सब्जेक्ट आहे ते नक्की तुम्हाला 20-25 मार्कापर्यंत घेऊन जातात. त्याच्यामुळे सोपं पक्क करायचं आणि नंतर अवघडच्या मागे पळायचं. आणि हे सोपं पक्क करण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे राज्यघटनेवरची सिरीज. आजचा आपला पेपर आहे संयुक्त गट क 2025 चा. चला मग टॉपिकला सुरुवात करू. पहा बरं, जमतो का पहिला प्रश्न. मित्रांनो, आपण म्हणतो की साधारणतः 15 मार्काला कंबाईन बी आणि कंबाईन सी, राज्यसेवेला सुद्धा 15 मार्काच्या आसपास राज्यशास्त्र विचारलं जातं. कंबाईन बी आणि कंबाईन सी सांगू का तुम्हाला की राज्यघटनेवरचे जे प्रश्न आहेत ते फक्त 11 ते 12 मार्कापर्यंत असतात. 3 जे प्रश्न असतात ते पंचायत राजवर असतात. आणि जर का तुम्हाला पंचायत राज व्यवस्थित करायचा असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती व्यवस्थित करायची, कारण की 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमध्ये पंचायत राज बद्दल सगळं सांगितलेलं आहे. आणि आता जो गट ब चा पेपर झाला त्याच्यावर सुद्धा 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. चला मग आता हा प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते आणि ती टिंबटिंब असू शकते. कशी? 3 पर्याय दिलेले, ती पूर्णपणे निवडलेली असू शकते, बरोबर आहे. राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित केली असू शकते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित असू शकते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरले तिन्हीच्या तिन्ही पर्याय बरोबर आहे. मी म्हणलं ना तुम्हाला की पंचायत राजमध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती अतिशय महत्वाची आणि त्याच्यातूनच हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे, तर सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर तो असतो सरपंच. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. पॉलिटी, राज्यशास्त्र पॉलिटी याच्यामध्ये जर का तुम्हाला 15 पैकी 13-14 मार्क द्यायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी की PYQ अनालिसिसची स्ट्रॅटेजी. काही नाही जमलं तर मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तरी व्यवस्थित घासून पुसून अनालाइज करा. नाही जमलं तर कमीत कमी 1 वर्षाच्या प्रश्नपत्रिका नक्की पहा, कारण की मागच्या 1 वर्षाच्या प्रश्नपत्रिका हा आयोगाचा त्या विषयाबद्दलचा ट्रेंड दर्शवत असतो. चला पहिल्यांदा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करू. काय सांगताय की आपल्याला माहिती ग्रामसभा, ग्रामसभा काय आहे, तर गावात जी काही लोक राहतात, भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्यापासून जे मतदार आहे त्यांच्यापासून जी तयार होती ती असती ग्रामसभा. आणि या ग्रामसभेच्या प्रत्येक बैठकीचं स्थान हा सरपंच भूषवत असतो. आता सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कोणकोणत्या बैठका होतात, तर सगळ्यात पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक झाली की त्याच्यानंतर जी पहिली सभा होती त्या सभेचा अध्यक्ष सुद्धा सरपंच असतो. त्याच्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं, फायनान्शियल इयर सुरू झालं की एप्रिल महिन्यामध्ये जी पहिली बैठक होती तिच्या सुद्धा अध्यक्ष सरपंच असतो. आणि वर्षभरातला इतर ज्या नियमित किंवा मग विशेष ज्या काही ग्रामसभा होतात त्याचा सुद्धा अध्यक्ष हा सरपंच असतो. आता मी म्हणलं तुम्हाला हे सगळं कुठं दिलेलं आहे, तर हे दिलेलं आहे 73व्या घटनादुरुस्तीमध्ये जी 1992 मध्ये झालेली आहे. आयोगाने प्रश्न विचारलेला, विचारत आलेला आहे आणि विचारला जाऊ पण शकतो. काय तर की संविधानातील कलम 243 अ नुसार ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. जर का सरपंच हा ग्रामसभेच्या याला अनुपस्थित राहील तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच हा त्या सभेचा अध्यक्षपद भूषवतो. तोही सुद्धा जर अनुपस्थित असेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामसभेमध्ये निवडून आलेले जे काही किंवा उपस्थित असलेल्या सदस्यांमधून निवडलेली कोणतीही व्यक्ती त्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकतो.
मग अभ्यास करताना बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. ग्रामसेवक काय हो? तर ग्रामसेवक हा एक प्रकारचा प्रशासकीय अधिकारी आहे. तो ग्रामसभेचा सचिव म्हणजे सेक्रेटरी असतो. तो कधी अध्यक्ष नसतो. आता आपण गणसंख्या नेहमी वाचतो, विधानसभेबद्दल वाचतो, लोकसभेबद्दल वाचतो, पण ग्रामसभाबद्दलची गणसंख्या काय आहे? पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचा टॉपिक आहे. आपण फापड बसायला टाळतो, महत्वाचे टॉपिक घेतो, ज्याच्यातून पुढे प्रश्न विचारला जातो. मग ग्रामसभेची जर का गणसंख्या ठरवायची असेल तर एकूण मतदारांच्या 15% किंवा 100 मतदार यापैकी जी कमी असेल ती संख्या ग्रामसभा घेण्यासाठी आवश्यक असते. त्याला गणसंख्या म्हटलं जातं. आता या बैठकांचं आयोजन, ग्रामसभेच्या बैठकांचं आयोजन करण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते आणि जर का त्यांनी ती जबाबदारी पार नाही पाडली तर मात्र त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. चला, पुढचा महत्वाचा टॉपिक. तुम्हाला खरंच राज्यघटनेचा अभ्यास करायचा असेल ना, तर तुम्ही पहा ना, तुमच्या रेफरन्स बुकमध्ये साधारणतः 50 शास्त्र धडे दिलेले. सगळे महत्वाचे का? बिलकुल नाही. तुमच्यासाठी फक्त 8 ते 10 किंवा 10 ते 12 घटक महत्वाचे आहेत, ज्याच्यावर कंबाईनच्या प्रीला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जर म्हणला तर राज्यपाल आहे, महाधिवक्ता आहे, राष्ट्रपती आहे, हायकोर्ट आहे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, त्याच्यानंतर घटनेची निर्मिती. हे मोजके टॉपिक आहे की ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. तर प्रश्न काय आहे या ठिकाणी? तर प्रश्न आहे की राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद टिंबटिंबनुसार कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे. कुठल्या कलमानुसार राज्यपालाकडे राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे? तर उत्तर याचं आहे कलम 154. कसं ते डिटेलमध्ये पाहू. मी म्हणलं ना, आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. जर का राज्यपाल याबद्दल काही प्रश्न आलेला आहे, तर आपण राज्यपालाबद्दल सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतो आणि अशाच गोष्टी जाणून घेतो, की ज्या पेपरला विचारल्या गेलेल्या आहे किंवा विचारल्या जाऊ शकतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, की भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये घटक राज्यांच्या शासनासंबंधीची तरतूद केलेली आहे. राज्यपाल जो आहे, हा राज्याचा संविधानिक किंवा घटनात्मक प्रमुख असतो. कलम 154 काय सांगतं? तर राज्याची सर्व कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते आणि तो या सत्तेचा वापर तो त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत किंवा अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत करत असतो. वास्तविक प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री आपल्याला सांगायची गरज नाही. घटनात्मक प्रमुख कोण आहे या ठिकाणी? तर राज्यपाल आहे. चला, मग एवढे दोनच कलम महत्वाचे आहे का? हे एकच कलम महत्वाचं आहे का राज्यपालाबद्दल? नाही. इतरही काही महत्वाची कलम आहे. जसं कलम 152 काय सांगतं? तर राज्य या शब्दाची व्याख्या सांगतं. कलम 153 काय सांगतं? की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 155 काय सांगतो? तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते आणि कलम 163 अतिशय महत्वाचं, पेपरला खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे. हे काय सांगतं? तर राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असं. मी म्हणलं ना, ऍक्च्युअली प्रमुख कोण आहे? ऍक्च्युअली कार्यकारी सत्ता कोणाच्या हातात आहे? तर मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. त्याच्या सल्ल्यानुसारच राज्यपालाला काम करावं लागतं. बरं, राज्यपालाची कलम इथे संपतात का? नाही. कलम 200 ते सुद्धा महत्वाचं आहे. एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवायची तरतूद कलम 200 नुसार करण्यात आलेली आहे. कलम 356 तितकंच महत्व आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस राज्यपाल राष्ट्रपतींना देऊ शकतो. राज्यपालाची भूमिका काय असते? तर राज्यपालाची भूमिका दुहेरी असते. काय? एक तर तो घटनात्मक प्रमुख आहे आणि दुसरा तो केंद्राचा प्रतिनिधी असतो. का बरं? कारण राष्ट्रपतीने त्याला निवडलेले आहे, त्यांनी नेमलेले आहे ना, त्याच्यामुळे तो दुहेरी भूमिका पार पडत असतो. वास्तविक प्रमुख, जरी कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या नावाने चालत असली तरी वास्तविक सत्ता ही मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये असते. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. मित्रांनो, मी सांगतो ना तुम्हाला, फक्त तुम्ही मोजके टॉपिक करा, डिटेलमध्ये करा आणि मागच्या 2 ते 3 वर्षाचं पीवायक्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस करा. मी आहे तुमच्यासाठी सगळ्या विषयाचं 3 वर्षाचं, कमीत कमी 4 वर्षाचं मी तुमच्यासाठी पीवायक्यू अनालिसिस आणत आहे. आवडत असेल तर चॅनल आताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. पहा बरं, जमतो का? 15 सेकंदामध्ये जमणार आहे, मला माहिती आहे. कारण की तुम्हाला सांगू ना, मूलभूत हक्क आयोगाचा आवडता टॉपिक. दर प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न तो टाकणार म्हणजे टाकणार. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही आपल्याला ते पाहायचं आहे. या ठिकाणी पहिलं आहे समानतेचा अधिकार, जो कलम 14 आणि 18 नुसार दिलेला आहे, एकदम बरोबर. शोषणाविरुद्धचा अधिकार, जो अनुच्छेद 20 ते 22 नुसार दिलेला आहे, हे चुकीचं आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू ना. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30. हा प्रश्न महत्वाचा आहे. आयोग मूलभूत हक्कांची वर्गवारी नेहमी विचारत असतं. तुम्हाला जर का कंबाईनच्या पेपरमध्ये 1 मार्क नक्की घ्यायचा असताना त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. काय आहे? मूलभूत हक्काची वर्गवारी. इथं पहिला दिलेला आहे समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार म्हणजे काय? तर कलम 14 पासून 18 पर्यंत सांगण्यात आलेला आहे. काय? तर कायद्यासमोर समानता, भेदभाव बंदी, अस्पृश्यता निवारण, प्रत्येक कलमाचं नंतर आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. स्वातंत्र्याचा अधिकार हा कलम 19 ते 22 पर्यंत दिलेला आहे. याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, जीविताचे संरक्षण, शिक्षणाचा हक्क वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते कलम 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30 आणि
घटनात्मक उपाययोजना अधिकार कलम 32 काय आहे? जर का तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली राज्य शासनाने, शासन संस्थेने, तर तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे पळत जाऊ शकता आणि त्यांचं दार वाजवू शकता की साहेब आमच्या मूलभूत हक्कावर गदा आलेली, आता तुम्ही आमची मदत करा. आलं लक्षात? चला काय नाही झालं, याचा स्क्रीनशॉट काढा आणि एक दोन वेळेस डिस्कस करा. अभ्यास खूप सोप्या पद्धतीने होतो. कसा होतो, काय होतो, कसा करायचा, सगळं काही डिटेल मध्ये कळलं. हा, इच्छा असेल तर आमची मेंटरशिप बॅच नक्की जॉईन करा. मला जमलं तर 9657003561 वर एखादा मेसेज टाकून पहा. मी तुम्हाला मूलभूत हक्कांबद्दल मोजकच सांगणार की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. कलम 12 काय आहे? तर कलम 12 ही राज्य संस्थेची व्याख्या दिलेली. राज्य संस्था कोणाला म्हणायचे कलम 12 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 13 काय आहे? की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कुठलेही कायदे शासन संस्थेने केले तर घटनेनुसार ते शून्य होतील, निष्प्रभ होतील, हे कलम 13 सांगतंय. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की सुरुवातीला काय की संपत्तीचा अधिकार हा कलम 31 नुसार दिलेला मूलभूत हक्क होता, पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार जी 1978 ला झाली त्याच्यानुसार मूलभूत हक्काच्या यादीतून हा संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे. तो कलम 300A नुसार केवळ कायदेशीर हक्क ठेवण्यात आलेला आहे. एवढी एक लाईन व्यवस्थित समजून घ्या. मागच्या 5 वर्षात कमीत कमी 4 वेळेस प्रश्न आलेला आहे. कसं तर मी प्रूव्ह करून देऊ शकतो. परत सांगतो की संपत्तीचा अधिकार कलम 31 नुसार जो देण्यात आला होता तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 ला मूलभूत हक्कातून वगळण्यात आला आणि तो कलम 300A नुसार फक्त आणि फक्त कायदेशीर हक्क ठेवण्यात आलेला आहे. कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. भाषण, सभा, संघटन, संचार, वास्तव आणि व्यवसायाबद्दलचं स्वातंत्र्य. कलम आणि 20 आणि 21 हे कलम जे आहे ते आणीबाणीच्या काळातही या कलम 20 आणि 21 नुसार दिलेले मूलभूत हक्क स्थगित होत नाही. इमर्जन्सीच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये तर सगळे मूलभूत हक्क शासन संस्था स्थगित करू शकते, पण तुम्हाला जिवंत राहण्याचा जो अधिकार कलम 20 आणि 21 नुसार दिलेला आहे तो स्थगित केला जाऊ शकत नाही. फक्त नागरिकांना उपलब्ध असणारे मूलभूत हक्क कोणते, याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे हक्क फक्त नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना नाही. मी या ठिकाणी तुमचे 2 मिनिटं एक्स्ट्रा घेणार आहे. का? कारण की मूलभूत हक्क आयोगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं टॉपिक मागच्या 5 वर्षात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न याच्यावर विचारला जातो आणि इतर काही महत्वाचे टॉपिक आहे मूलभूत हक्कामध्ये, त्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस सांगतोय. कसं आहे की आपण म्हणतो की कलम 32 महत्वाचा आहे. काय आहे कलम 32? जर का तुमच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर तुम्ही पळत पळत सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता आणि सुप्रीम कोर्ट त्या कंडिशनमध्ये राज्य संस्थेसाठी, राज्य संस्था म्हणजे व्यापक अर्थ झाला, राज्य संस्थेसाठी 5 प्रकारचे आदेश देऊ शकतं. त्याच्यातला पहिला जो आदेश आहे त्याला म्हणायचं बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबियस कॉर्पस. काय आहे हेबियस कॉर्पस? सुप्रीम कोर्ट सांगतं की ज्या व्यक्तीला तुम्ही अटक केलेली आहे त्याला आत्ताच्या आत्ता न्यायालयासमोर हजर करा. दुसरा जो आदेश देतं ते आहे परमादेश म्हणजे रिट ऑफ मडामास. हे मदामास काय आहे? तर सरकारी अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यासाठी सांगण्यात आलेला आदेश. त्याच्यानंतर रिट ऑफ प्रोहिबिशन. रिट ऑफ प्रोहिबिशन काय सांगतो की एखादं कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जर काम करत असेल तर अशा वेळेस हायकोर्ट किंवा अशा वेळेस सुप्रीम कोर्ट जो आदेश देतो तो असतो रिट ऑफ प्रोहिबिशन. त्याच्यानंतर रिट ऑफ सर्शिओररी म्हणजे उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण काय आहे की एखादा प्रलंबित खटला उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी सुप्रीम कोर्ट सांगू शकतं. आणि नंतरचं शेवटचं आहे को वॉरंटो. रिट ऑफ को वॉरंटो. को वॉरंटो म्हणजे काय की ठीक आहे बाबा तुम्ही सरकारी नोकर आहे पण तुम्ही कुठल्या अधिकाराने ही कृती करताय किंवा कुठल्या अधिकाराने हे पद धारण केलेलं आहे असा विचारण्यासाठी जो काही आदेश दिला जातो त्याला म्हणलं जातं रिट ऑफ को वॉरंटो. हे 5 प्रकारचे आदेश अतिशय महत्वाचे जे सुप्रीम कोर्ट देत असताना याच्यावर आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. एका साईडला तुम्हाला आदेश दिलेले असतात, दुसऱ्या साईडला तुम्हाला जोड्या जुळवायच्या असतात. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं अजून एक सांगतो की कलम 358 नुसार युद्ध किंवा परकीय आक्रमण जर झालं आणि राष्ट्रीय आणीबाणी लागली तर कलम 19 आपोआप स्थगित होत असतं. आता खऱ्या अर्थाने मला महत्वाच्या का होईना मूलभूत हक्काच्या गोष्टी कळल्या. चला आता पाहू पुढचा प्रश्न. मी म्हणलेलं तुम्हाला 15 पैकी 3 क्वेश्चन राज्यघटनेमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये कमीत कमी पंचायत राजवर असतात म्हणजे असतात. हे काय? हा प्रश्न त्याचाच आहे. प्रश्न काय आहे? तर पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे? उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न सोपा आणि उत्तर सुद्धा सोपं. मित्रांनो, मी जे उत्तर देतोय ना ते उत्तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेशी फायनल जी आन्सर की आलेली त्याच्याशी टॅलीच केलेले आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या लेक्चरच्या शेवटी देतोय. वाटलं तर नक्की क्रॉस व्हेरीफाय करून पहा, नाही तर परत म्हणतात सरांची उत्तर कुठून आली. चला आता कॉन्सेप्ट पक्का करू. चला या ठिकाणी पहिलं काय आहे की विद्यार्थी नेहमी आहे ना तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबत गोंधळ करत असतात. काय तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की तहसीलदार जो आहे ना हा फक्त पाटलाच्या रजा मंजूर करत असतो आणि त्याच्यावर नजीकचे नियंत्रण या तहसीलदाराचं असतं. मात्र त्याची नेमणूक करण्याचं काम कोण करत असतं? तर जिल्हाधिकारी किंवा त्याच्या समकक्ष अधिकारी करत असतो. खास करून जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारीच करत असतो. चला
इथंच थांबायचं का नाही तर आपल्याला पोलीस पाटलाबद्दलच्या इतरही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. पोलीस पाटलाची नेमणूक महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार करण्यात येते. याची नेमणूक जी आहे कायद्यानुसार पोलीस पाटलाची नेमणूक ही जिल्हाधिकाऱ्याकडूनच केली जाते. नियंत्रण जे आहे याच्या प्रशासकीय नियंत्रण जे आहे ते तहसीलदाराचं असतं आणि याच्या पात्रता आणि अटी जर म्हणलं तर हा जो पोलीस पाटील आहे हा किमान 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याचं वय 25 ते 45 दरम्यान हवंय. मी म्हणलं ना तुम्हाला काय नाही जमलं तर मूलभूत हक्क करा, मार्गदर्शक तत्व करा आणि कोर्ट करा. प्रश्न येणार म्हणजे येणार. हे पहा, आला की नाही प्रश्न. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहे आणि उत्तर आहे बॉम्बे उच्च न्यायालय. मला आहे ना कमेंट मध्ये काम करा बरं, गुगल करा. हे जे तिन्ही पर्याय आहे ना किंवा चारही पर्याय आहे ना यांना किती किती खंडपीठ आहे ते नक्की कमेंट मध्ये टाका. मला आवडेल की चला मी शिकवते आणि तुम्ही शिकताय. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मागच्या 3 वर्षापासून ट्रेंडिंग आहे. परिशिष्टावर प्रश्न विचारला जातोय म्हणजे जातोय. प्रश्न काय आहे तर कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे. तर उत्तर आहे 8वं परिशिष्ट. कसं ते डिटेल मध्ये पाहू. हा आता तुम्ही काय करायचे याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचं. सगळं महत्वाचं आणि अगदी आपल्या स्क्रीनशॉट मध्ये असणार आहे. चला कॉन्सेप्ट पक्का करू. आपण इतर सगळीच परिशिष्ट आहे ना मस्तपैकी समजून घेऊ शॉर्टकट मध्ये. हा पण सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पर्याय आहे 8वी अनुसूची 8वं परिशिष्ट त्याच्याबद्दल माहिती घेऊ. मूळ घटनेमध्ये सुरुवातीला फक्त 14 भाषा होत्या. या 8व्या परिशिष्टामध्ये फक्त 14 भाषा होत्या पण नंतर हळूहळू हळू घटना दुरुस्ती होऊन या 14 भाषांच्या ऐवजी आता घटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 अधिकृत भाषा झालेल्या आहे. या आल्या कुठून तर सगळ्यात पहिल्यांदा 21वी घटना दुरुस्ती 1967 ला झाली. त्याच्यानुसार सिंधी भाषेचा समावेश झाला अधिकृत भाषा म्हणून. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली ती झाली 1992 ला. त्याच्यामध्ये कोकणी मणिपुरी नेपाळी म्हणजे केएमएन कोकणी मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश झाला. त्याच्यानंतर आली 92वी घटना दुरुस्ती 2003 ला. त्याच्यानुसार बोडो डोंगरी मैथिली आणि संथाली बीडीएमएस सारख्या भाषांचा समावेश या 8व्या परिशिष्टामध्ये झाला. या तिन्हीच्या तिन्ही घटना दुरुस्ती खूप महत्वाच्या आहे. आयोगाने यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. एक तर डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे किंवा जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेला आहे. चला आता काहीच करायचं नाही. आता मस्तपैकी स्क्रीनशॉट काढायचा. ग्रॅज्युएशनची जी मुलं असतात ना ते स्क्रीनशॉट काढायचं आणि यातच आपल्या मित्रासोबत डिस्कस करायचं. ही परिशिष्टांची यादी आहे. पहिलं परिशिष्ट जे आहे ते आहे घटक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या सीमा. शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं तर पहिले परिशिष्ट नुसती नावं. त्याच्यानंतर आलं दुसरं परिशिष्ट राष्ट्रपती राज्यपाल सभापती न्यायाधीश इत्यादी सारख्या महत्वाच्या व्यक्तींचे पगार भत्ते आणि विशेष अधिकाऱ्याबद्दल दिलेली माहिती. मग लक्षात कसं ठेवायचं दुसरं परिशिष्ट नुसते पगार. तिसरं परिशिष्ट जे आहे ते निवडून आलेले प्रतिनिधी आमदार खासदार असो मंत्री असो न्यायाधीश असो यांना ज्या काही शपथा दिल्या जातात त्याचे फॉर्मॅट. मग तिसरं परिशिष्ट कसं लक्षात ठेवायचं नुसत्या शपथा. चौथं परिशिष्ट राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेमध्ये असलेल्या जागा. मग शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं चौथं परिशिष्ट नुसत्या जागा. 5वं परिशिष्ट हे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचं प्रशासन आणि नियंत्रणाबद्दल आहे. त्याला अपवाद आहे आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम त्या ठिकाणी नाहीये. आणि 6वं परिशिष्ट हे आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम म्हणजे एएमटीएम या राज्यामध्ये असणाऱ्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित आहे. घटनेमधलं 7वं परिशिष्ट हे केंद्र सरकार आणि राज्य यांच्यामध्ये कामाची विभागणी कशी होती अधिकारांची विभागणी कशी होती त्याची यादी आहे त्याबद्दल माहिती देतंय. त्याच्यासाठी 3 याद्या संघ सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं 7वं परिशिष्ट नुसत्या सूच्या. 8वं परिशिष्ट आत्ताच पाहिलं राज्य घटनेने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषा. 9वं परिशिष्ट जमीन सुधारणा जमीनदारी पद्धत रद्द करण्याबद्दलचे कायदे हे 9व्या परिशिष्टामध्ये आहे. मग काय शॉर्टकट नुसते कायदे कसले कायदे जमीनदारी आणि जमीनच्या पद्धतीचे जमीन सुधारणांचे कायदे. त्याच्यानंतर 10व्या परिशिष्ट पक्षांतर बंदी. सगळ्यात महत्वाचं पेपरला खूप वेळेस विचारलं जातं कुठल्या घटना दुरुस्तीने होतं थांबा ना पुढच्या स्लाइड मध्ये पाहूच. 11वं परिशिष्ट पंचायतींचे अधिकार जबाबदार आणि कार्यक्षेत्र. याच्यामध्ये साधारणतः 29 विषय येतात पेपरला विचारलं जाऊ शकतं. आणि 12वे परिशिष्ट नगरपालिकांचे अधिकार. आता हे पंचायतींचे अधिकार म्हणजे काय जिल्हा परिषद ग्रामसभा त्याच्यानंतर पंचायत समित्या यांच्याबद्दल म्हणजे 11वं परिशिष्ट. 12वं परिशिष्ट म्हणजे शहरामधल्या नगरपालिका त्यांचे अधिकार जबाबदार कार्यक्षेत्र यांच्याबद्दलचे 18 विषय.
बरं, आयोग परिशिष्टांबद्दल इथंच थांबतो का? नाही. आयोग काय करतो, की त्याला घटनादुरुस्ती पण विचारायला आवडती. सुरुवातीला जेव्हा घटना सुरू झाली, तेव्हा फक्त 8च परिशिष्ट होते घटनेमध्ये. आजच्या घडीला 12 परिशिष्ट झालेले आहे. कसे? पहिलं 9वं परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनुसार आलं 1991 ला, ते 1951 ला सॉरी. आपण पाहिले ना ते जमिनी संबंधीचे कायदे केलेले ते 9वं परिशिष्ट. 10वं परिशिष्ट जे आहे ते आहे 52वी घटना दुरुस्तीने आलेलं, जे 1985 ला आलं. कोणतं? अहो ते पक्षांतर बंदीचं. त्याच्यानंतर 11वं परिशिष्ट 73वी घटना दुरुस्ती 1992 ला जी झाली होती त्याच्यानुसार 11वं परिशिष्ट आलं आणि 12वं परिशिष्ट 74वी घटना दुरुस्ती जी 1992 ला आली. गावाकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांना जे काही अधिकार भेटलेले आहे, घटनात्मक दर्जा भेटला, या 2च घटना दुरुस्तीने भेटलेला आहे. 73वी आणि 74व्या घटना दुरुस्ती. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. चला, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायची सोपी पद्धत सांगू का? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर आयोगाचा सिलेबस डाउनलोड करा, पाठ करून टाका, बेस्ट रेफरन्स बुक निवडा आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की सर आता अभ्यास कसा करायचा, तर तुम्हाला जो टॉपिक वाचायचा आहे, आज ज्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तो डायरेक्ट वाचायला नाही घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा त्या टॉपिकवर पीवायक्यू कसे विचारले ते पाहायचंय. आयोगाला जे लागतं ना, आपण तेच वाचतो. आपला दृष्टिकोन पक्का होत असतो. विषय समजून घ्यायची पद्धत बदलत असते आणि बिटवीन द लाईन आपण वाचत असतो. ऐकून फक्त महत्वाचा वाचतो, फापट पसरा चालतो. त्याच्यामुळे पीवायक्यू अनालिसिस खूप महत्वाचा आहे जर का तुम्हाला पोस्टच काढायची असेल तर. चला, या ठिकाणी प्रश्न काय आहे? परत प्रश्न हा मूलभूत हक्कांच्या अवतीभोवती फिरणार आहे. आत्ताच मी 4 प्रश्न अगोदर डिटेलमध्ये तुम्हाला अनालिसिस करून सांगितलं होतं. याचं उत्तर तुम्ही जागेवर काढणार आहे. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या कोणत्या, म्हणजे टिंबटिंब संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलं. अहो, कुठला हक्क वगळला मूलभूत हक्काच्या यादीतून? 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 ला झाली ती आहे संपत्तीचा हक्क. थोडी अजून माहिती गोळा करू. घटना जेव्हा सुरू झाली ना, त्यावेळेस घटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते आणि त्यात मधला एक महत्वाचा हक्क होता संपत्तीचा हक्क. मात्र जमीन सुधारणा करताना किंवा सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करताना अडचणी यायला लागल्या. सरकारला वाटले की याचं घर पाडायचं, तिथे रस्ता बांधायचा, चालला तो बोंबलत कोर्टामध्ये. बरोबर आहे. मग अशा वेळेस विकास खुंटायला लागला. म्हणून काय झालं की 44वी घटना दुरुस्ती आली आणि जनता पक्षाच्या सरकारने 1978 मध्ये घटना दुरुस्ती केली. याच्यानुसार कलम 19(1)(f) आणि कलम 31 मध्ये असलेले संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून एवढंच काय भाग 3 मधून सुद्धा काढून टाकण्यात आला. वगळल्यानंतर या भागाला, या हक्काला भाग 12 मध्ये स्थान देण्यात आलं कलम 300(a) नुसार. आणि आता हा फक्त आणि फक्त कायदेशीर हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. याचा अर्थ असा की आता तुमच्याकडे तुमची संपत्ती कायद्याची प्रक्रिया पाळल्याशिवाय हिरावून घेतली जाते का? नाही, असा याचा अर्थ होत नाही. परंतु त्याचे उल्लंघन जर झाले तर तुम्ही थेट कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. कॉन्सेप्ट पक्का? बरं, हे पण आयोगाचं आवडतंय बरं का, की कोण काय म्हणलं. नेहमी प्रश्न विचारतो. या ठिकाणी काय दिलेलं आहे, त्या प्रश्न सांगितलेला आहे की केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र म्हणजे ट्वायलाइट झोन कुणी म्हणलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पायली. मूलभूत हक्क, महाधिवक्ता, राज्यपाल, राष्ट्रपती याच्यानंतर जर का आयोगाला आवडत असेल ना, तर आयोगाला आवडती घटना निर्मितीचं टॉपिक. कोण होतं घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये, कुठला भाग कुठल्या देशाकडून घेतला, याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. इथं प्रश्न काय आहे की आपल्याला आयोगकत्न ओळखायचं आहे. पहिलं आहे HVR अय्यंगर, हे संविधान सभेचे मुख्य आरक्षक होते. त्याच्यानंतर दुसरं आहे SN मुखर्जी, हे संविधान सभेचे सचिव होते. आणि तिसरं विधान आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा, हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. याच्यातलं फक्त ऑप्शन ए आणि बी बरोबर आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू. बरं, या ठिकाणी काय कॉन्सेप्ट पक्का करणार? काहीच नाही. तुम्ही काय करा, याचा स्क्रीनशॉट काढा आणि 1-2 वेळेस वाचून घ्या आणि 1-2 वेळेस कोणासोबत डिस्कस करा. डिस्कशन सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी मित्रांनो. जर का तुम्हाला कुणी मित्र नाहीये डिस्कशन करायला, काही टेन्शन घ्यायचं नाही. घरामध्ये आई असेल ना, तर आईला जाऊन सांगायचं, आई मी तुला आज घटना जी वाचली ते सांगतो. आई बिचारी पोळ्या लाटत बसून काय करायचं ते करत बसून, तुमच्याकडे लक्ष देणार नाही. हा, पण तुमचा कॉन्सेप्ट इतका पक्का होईल त्या बिचारीला, आईला पण तुम्ही सांगता, आई पण थोडी घटनेमध्ये हुशार होईल आणि इकडे तुमचा पण अभ्यास जबरदस्त होईल. त्याच्यामुळे ती स्ट्रॅटेजी सोडू नका ग्रुप डिस्कशनची. हा, जर तुम्हाला कोणीच भेटत नसेल तर आपला मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा. इथं अभ्यासू मुलं आहे, यांच्यासोबत आपण अभ्यास करत असतो. कसं करायचं, काय करायचं, 24/7 माझं मार्गदर्शन उपलब्ध आहे. मोजके टॉपिक त्याच्यामधला मोजका टॉपिक म्हणलं तर विधानसभा, विधानमंडळ आणि कायदे तयार करण्याची पद्धत. आयोग मागच्या 5 वर्षाचा प्रश्न विचारतो. इथं प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी योग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे. राज्य विधिमंडळाबद्दल इथं प्रश्न व्यवस्थित वाचायचा. नजर हटी दुर्घटना घटी, इथं योग्यच्या ऐवजी अयोग्य वाचला ते कार्यक्रम फेक झाला. सिली मिस्टेक मध्ये 2-3 मार्क गेलं तरी कार्यक्रम होऊन जातो. त्याच्यामुळे सिली मिस्टेक करायची नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. प्रश्न व्यवस्थित वाचला म्हणजे 50% तुमचं उत्तर निघलेलं आहे. प्रश्न तोडून तोडून वाचायचा. प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी योग्य कथन कोणतं? राज्य विधिमंडळ
विधिमंडळाबद्दल ते आपल्याला पाहायचंय. पहिलं विधान दिलेलं आहे, पहिलं कथन दिलेलं आहे की सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडलं जाऊ शकतं. पर्याय एकदम बरोबर आहे. दुसरं विधेयक दिलेलं आहे की धन विधेयक हे सुद्धा खाजगी मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकतं का? नाही, हा पर्याय चुकीचा आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू. चला, सामान्य विधेयक जे आहे ना, एक तर मंत्री सुद्धा मांडू शकतो किंवा मग सभागृहातला एखादा खाजगी सदस्य सुद्धा मांडू शकतो. मंत्री सोडून जे सभागृहातले सदस्य आहे, आमदार, त्यांना तुम्ही खाजगी सदस्य म्हणू शकता. धनविधेयकाबद्दल मात्र वेगळं आहे. धनविधेयक जे आहे हे केवळ मंत्र्याद्वारेच मांडलं जाऊ शकतं. ते खाजगी सदस्याद्वारे मांडलं जाऊ शकत नाही. धनविधेयक हे सरकारी विधेयक असते आणि ते मांडण्यापूर्वी राज्यपालांची पूर्व शिफारस असणे आवश्यक आहे. चला, या सरकारी विधेयकाचा आणि खाजगी विधेयकाचा आपण कम्पॅरिटिव्ह अभ्यास करू. सरकारी विधेयक फक्त मंत्र्याद्वारेच मांडता येतं. खाजगी विधेयक कोणत्याही सदस्याद्वारे त्या सभागृहाच्या मांडता येऊ शकतं. पूर्वसूचना 7 दिवसांची नोटीस आवश्यक, इथं 1 महिन्याची नोटीस आवश्यक. पास होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सरकारचं बहुमत असतं ना त्या सभागृहामध्ये, त्याच्यामुळे ते पास होणारच आहे. खाजगी विधेयक पास होण्याची शक्यता कमी असते. जर हे सरकारी विधेयक नाकारलं गेलं, याचा अर्थ असा होतो की बाबा त्या सभागृहामध्ये बहुमत जे आहे ते सरकारी पक्षाचे आहे आणि ते सरकारी पक्षावर हे विधेयक जर का नाकारलं गेलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी विधेयक नाकारलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा राजीनामा द्यावा लागत नाही. कॉन्सेप्ट पक्का? चला, पुन्हा पंचायत राजवर आलेला प्रश्न तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आयोगाचा आवडता टॉपिक आहे हा पंचायत राज. त्याच्यामध्ये 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि त्यातल्या त्यात बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती या 2-4 समित्यांवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. आता 4 जानेवारीला ग्रुप बी ची जी एक्झाम झाली ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. मी डिटेल मध्ये त्याचा अनालिसिस दिलेला आहे. आणि पहा बरं, 11 जानेवारीला परत त्याच टॉपिकवर तशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, काय माहिती का, एक तर प्रश्न सरळ सरळ विचारला जातो किंवा त्याच्यामधले जे बीट्स आहे, जे पर्याय आहे ना, त्याच्या अवतीभोवती फिरणारच प्रश्न तुम्हाला विचारला जातो. या ठिकाणी प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की बलवंतराय मेहता समितीची योग्य शिफारस तुम्हाला ओळखायची आहे. पहिलं काय आहे? तर ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींपासून स्थापन करावी. ही तिने शिफारस दिली, ती योग्य काय तुम्ही सांगायचंय. दुसरी शिफारस आहे की पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. आणि तिसरं आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. याच्यातला पर्याय फक्त अ आणि क बरोबर आहे. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहू. मी हेच विश्लेषण ग्रुप बी च्या 4 जानेवारी 26च्या एक्झामचं अनालिसिस करताना दिलेले, मी तसंच तसं इथं कॉपी केलेलं, बाकी काहीच नाही. या ठिकाणी काय दिलेले की बलवंतराय मेहता समिती जी 1957 स्थापन झाली होती, तिने काय शिफारशी केली होत्या? पहिली जी शिफारस होती की ग्रामपंचायत जी आहे ना, ती प्रत्यक्ष निवडलेल्या प्रतिनिधींची असावी. ग्रामपंचायतीमध्ये जे काही सदस्य आहे ना, ते गावातल्या लोकांनी निवडून दिलेले असावे. दुसरं जे होतं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे आहे ते अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले असावे. हे बलवंतराय मेहता समितीची शिफारस होती. किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये प्रत्यक्ष निवडून दिलेले सदस्य नको, तर अप्रत्यक्षपणे निवडून दिलेले सदस्य असावे. पंचायत समितीमध्ये मग सदस्य कोण येणार? की बाबा पंचायत समिती ज्या ग्रामपंचायतीची मिळून बनलेली आहे ना, त्याच्यातले सदस्य तुम्ही पंचायत समितीवर घ्या. मग जिल्हा परिषदेत कोण येणार? आता जिल्हा परिषद ज्या पंचायत समित्यांपासून बनलेली आहे ना, त्या पंचायत समित्यांमधले सदस्य जिल्हा परिषदेमध्ये अप्रत्यक्षपणे घ्या. ही शिफारस कोणाची होती? बलवंतराय मेहता समितीची होती. आणि तिसरं आहे की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठेवा. ही ऑलरेडी शिफारस त्यांनी केलेली होती. आता आपण काय करू? बलवंतराय मेहता समिती आणि अशोक मेहता समिती ज्याच्यावर नेहमी आयोग प्रश्न विचारतो, इथं आपण कन्फ्युज असतो, त्याचा कम्पॅरेटिव्ह अभ्यास करू. स्क्रीनशॉट काढून घ्या, चुकणार नाही. बरं मित्रांनो, आपला टॉपिक संपला का? नाही, आपण थोडं जास्त शिकतो आणि या ठिकाणी जास्त पाहणार आहे की बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता समिती या दोन्हीच्या दोन्ही महत्त्वाच्या समित्यांना आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो आणि आपण इथं कन्फ्युज होतो. मग आपण कम्पॅरेटिव्ह अभ्यास करू ना. बलवंतराय मेहता समिती काय सांगते? तर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी 1957ला देण्यात आल्या. अशोक मेहता समितीच्या शिफारशी 1977ला देण्यात आल्या. बलवंतराय मेहता समिती ही त्रिस्तरीय रचनेची शिफारस करते, म्हणजे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती पण पाहिजे, पंचायत समिती पण पाहिजे तालुका पातळीला, आणि जिल्हा पातळीला जिल्हा परिषद सुद्धा पाहिजे. अशोक समिती याच्या विरुद्ध बोलते. ती 2 टियर समितीची शिफारस, 2 टियर पद्धतीची शिफारस करते, म्हणजे द्विस्तरीय रचनेची शिफारस करते. काय म्हणते? की जिल्ह्यामध्ये फक्त जिल्हा परिषद ठेवा आणि मंडल पंचायतीची स्थापना करा. दुसरी शिफारस होती की पंचायत समिती ही सर्वात महत्त्वाची कार्यकारी संस्था असावी. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राज हीच महत्त्वाची असावी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या तुलनेमध्ये. तर इकडं अशोक मेहता समितीनुसार जिल्हा परिषद ही महत्त्वाची कार्यकारी संस्था असावी हे सांगितलं होतं. निवडणुका जर म्हणलं तर बलवंतराय मेहता म्हणतं की ग्रामपंचायतीमध्येच फक्त प्रत्यक्ष सदस्य निवडा, पण बाकी पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्ही अप्रत्यक्ष सदस्यांची निवडणूक करा. त्याच्यानंतर इकडं अशोक मेहता समिती
समिती काय म्हणते तर सर्व स्तरावर तुम्ही प्रत्यक्ष निवडणुका लढवा किंवा प्रत्यक्ष निवडणुका घ्या, सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे येऊ द्या. राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको. इकडं अशोक मेहता म्हणते की राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असला तरी चालन. इकडे बलवंतराव मेहता म्हणतो की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. तिकडे अशोक मेहता समिती म्हणते की नाही, जिल्हा अधिकाऱ्याची भूमिका केवळ एक समन्वयाचीच राहू द्या. बरोबर आहे, त्याला काय तुम्ही अध्यक्ष वगैरे करू नका. इकडं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा अशी स्पष्ट शिफारस बलवंतराव मेहता समितीकडे नव्हती, तर अशोक मेहता समिती म्हणत होती की पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला जावा. पंचायत राज बलवंतराव मेहता काय म्हणत होते की यांचा काळ जो आहे पंचायत राज समित्यांचा किंवा पंचायत राजचा किंवा पंचायत समित्यांचा किंवा या सगळ्या त्रिस्तरीय समित्यांचा हा 5 वर्षाचा असावा. तर अशोक मेहता समिती म्हणते की हा कार्यकाल फक्त 4च वर्षाचा असावा ना. आत्ता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जमलं तर स्क्रीनशॉट काढा, पेपरला याच्यावर येईलच. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता प्रश्न विचारतोच आहे 2 वर्षातून 1 वर्षाने एकदा तरी. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद देण्यात आलेली आहे? आणि याचं उत्तर आहे केंद्र सूची आणि समवर्ती सूची, पर्याय नंबर 3. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? 15 सेकंदाचा वेळ आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो ना मी की तुम्हाला राज्यघटना जर करायची असेल तर 15 टॉपिक आणि त्यातले तर तुम्हाला काय नाही जमलं ना, हायकोर्ट नक्की करा, कंबाईनची एक्झाम देत असेल तर, आणि राज्य स्विच एक्झाम देत असेल सुप्रीम कोर्ट करा. हायकोर्टवर टॉपिक आलेले आहे, प्रश्न आलेले आहे. चला या ठिकाणी प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की लक्षद्वीप हा कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? आणि उत्तर आहे केरळ. इथं थांबणार का? नाही, अजून डिटेलमध्ये पाहणार. पहिल्यांदा मला घटनेमध्ये पाहावं लागणार आहे की कुठल्या कलमानुसार संसदेला अधिकार आहे की 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी एकच हायकोर्ट असायचं. तर ते आहे कलम 231. आणि आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की लक्षद्वीप जे आहे हे कुठल्या हायकोर्टच्या अंडर येतं तर केरळ हायकोर्टच्या अंडर येतं. आता हे तर झालं एका केंद्रशासित प्रदेशाबद्दल, पण बाकीचे केंद्रशासित प्रदेश काय? अंदमान निकोबार कलकत्ता हायकोर्टच्या अंडर, पुद्दुचेरी मद्रास हायकोर्टच्या अंडर, दादरा नगर हवेली आणि दमन दीव मुंबई उच्च न्यायालयाच्या अंडर, चंदीगड पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या अंडर, तर लडाख आणि जम्मू काश्मीर यांच्यासाठी स्वतःचं असं लडाख जम्मू काश्मीरचं हायकोर्ट आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीर असे 2च केंद्रशासित प्रदेश आहे की ज्यांना स्वतःचं हायकोर्ट आहे. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? काय दिलेलं तर तुम्हाला खालील विधानांमध्ये चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. तुम्हाला 4 विधानं दिलेले आहे. पहिलं विधान आहे की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. चूक. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख ही 26 जानेवारी 1950 आहे. घटना लागू कधी झाली तर 26 जानेवारी 1950 पासून, आणि घटनेला मान्यता कधी भेटली तर 26 नोव्हेंबर 1949. त्याच्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य जे आहे ते आहे की 42व्या घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला, एकदम बरोबर. तिसरं विधान आहे की 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. ती घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली, एकदम बरोबर. आणि या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या न्याय संबंधीच्या नवीन संकल्पना भारतीय राज्यघटनेत ऍड करण्यात आल्या, आणि त्या कुठून घेण्यात आल्या होत्या? त्या रशियाकडून घेण्यात आल्या होत्या. हे तिसरं किंवा चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. डिटेलमध्ये आपण कॉन्सेप्ट पक्का करू. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटनेची स्वीकृती करण्यात आली, आणि त्याच्यामुळेच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून पाळतो. 26 नोव्हेंबर. 26 जानेवारी 1950 ही ॲक्च्युअल तारीख आहे की ज्या दिवशीपासून राज्यघटनेची सुरुवात झाली, घटना सुरू झाली, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतो. तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी आहे की 42वी घटनादुरुस्ती ॲक्च्युअली झाली कधी होती? 1976 झाली होती, आणि या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेत पहिल्यांदाच बदल करण्यात आला, आणि राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता यासारखे 3 शब्द टाकण्यात आलं. त्यासोबतच राज्यघटनेचा उद्देश, न्यायाचा आदर्श स्पष्ट करण्यात आला, आणि त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना टाकण्यात आली. ही संकल्पना आली कुठून? तर ही 1917च्या रशियन राज्यक्रांतीतून आली होती. जमलं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, पेपरला विचारलं जाऊ शकतं, ऑलरेडी विचारलेलं पण आहे खूप वेळेस की न्याय जो आहे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय हा कुठून आलेला आहे? तर रशियाकडून आलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखे शब्द कुठून आलेले? तर फ्रान्सकडून आलेले आहे. प्रजासत्ताक ही संकल्पना कुठून घेतलेली? तर फ्रान्सकडूनच घेतलेली आहे, आणि मार्गदर्शक तत्व हे आयर्लंडकडून घेतलेलं आहे. आपण मागच्या पीवायक्यू अनालिसिसमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला सांगू का की एकदम सोपं आहे. मी म्हणतो ना तुम्हाला की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असो, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असो, 50-50 धडे, 50-50 चॅप्टर दिलेले आहे. तुम्हाला प्रीला एवढं विचारलं जातच नाही, मोजके 10 ते 15 टॉपिक विचारले जातात, आणि ते जर का तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही मागच्या 3 वर्षाच्या पीवायक्यूचं अनालिसिस डिटेलमध्ये करा. मग राज्यसेवा सोडू नका किंवा कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी पाहू नका. 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस डिटेलमध्ये करा. त्यातल्या त्यात मागच्या 1 ते 1.5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस डिटेलमध्ये केलं तर तुमचं लक्षात येतं की परीक्षकाचा जो ट्रेंड आहे तो आता कुठं चाललेला आहे, ट्रेंडिंग काय आहे, ट्रेंडिंग क्वेश्चन कोणता आहे, परीक्षक कुठं प्रश्न विचारते आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे पीवायक्यू अनालिसिस हा आपला अभ्यासाचा बॅकबोन आहे, आणि आपल्याला फक्त अभ्यास नाही करायचा मित्रांनो, आपल्याला पोस्ट मिळवायची आहे.
तुम्ही म्हणता सर ऑलरेडी 4 ऑप्शन तर तुम्ही क्लिअर करून सांगितलेले, पण डबल तुम्ही याच्यावर काय एवढा वेळ देताय? का देतोय? कारण की 42वी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे आणि याच्यावर आयोगाने आतापर्यंत खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. का बरं 42वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे? जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं, जिला लघु संविधान म्हणून ओळखलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काळामध्ये घटनेमध्ये दुरुस्त करण्यात आला, तो काळ म्हणजे 1976चा काळ. ती घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. काय काय झालं होतं या घटना दुरुस्तीमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आले होते. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. सोबतच कलम 51 आर्टिकल 51A ज्याच्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये जोडण्यात आले. संविधानाच्या भाग 4A सुद्धा जोडला गेला आणि हे 10च्या 10 मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. बरं ही 42वी घटना दुरुस्ती इथंच थांबली का? नाही. हिनी 3 नवीन मार्गदर्शक तत्व सुद्धा आणली. पहिलं मार्गदर्शक तत्व कोणतं होतं? कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य किंवा सल्ला. त्याच्यानंतर कलम 43 उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात मॅनेजमेंटमध्ये कामगारांचा सहभाग वाढावा हे मार्गदर्शक तत्व टाकण्यात आलं. कलम 48 पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या रिलेटेड असे 3 महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आली या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचा न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार होता त्याच्यावर मर्यादा आणण्यात आला. संसदेने कायदा केला तर त्याचं पुनर्विलोकन सुप्रीम कोर्टाकडून किंवा हायकोर्टाकडून केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं. पण हे बंधन जे आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार परत काढून टाकण्यात आलं होतं, जी 1978ला झाली होती मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये. त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा यांचा काळ 5 वर्षापासून 6 वर्ष करण्यात आला 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. इंदिराबाईंच्या काळामध्ये पण 1978 मध्ये पुन्हा तो पूर्वपदावर 44व्या घटना दुरुस्तीनुसार आणण्यात आला. राष्ट्रपतींवर काय बंधन टाकण्यात आलं तर राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक राहील हे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आलं 42व्या घटना दुरुस्तीनुसार. मी म्हणलं नाही खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती. आणि सोबतच शिक्षण आणि पर्यावरण हे जे विषय होते राज्य सूचीतून उचलले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. आणि आता खऱ्या अर्थाने माझा कॉन्सेप्ट पक्का झाला आहे. जिथं जमल तिथं स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. डिटेलमध्ये सांगतोय. तुम्ही इथं पीवायक्यू अनालिसिस करा आणि याच्यानंतर रंजन कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मण सरांचं पुस्तक घेऊन बसा. 101% सांगतो तुम्हाला समजणार म्हणजे समजणार. हा मित्रांनो आमची ऑनलाईन बॅच सुद्धा चालती. तुम्हाला पार्टिसिपेट करायचा भाग घ्यायचा असेल तर नक्की भाग घ्या. आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो. अभ्यास कसा करायचा, काय करायचा, कोणतं रेफरन्स बुक वाचायचं, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं आणि पीवायक्यू अनालिसिस करूनच नवीन चॅप्टरला सुरुवात करायची. आपण सगळं काही तिथं पाहत असतो. जर इच्छा असेल तर 9679003561 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्ही म्हणता सर तुम्ही पीवायक्यूचे जे काही उत्तर दिले ते बरोबर कसे? ही आयोगाची प्रश्न उत्तर तालिका आहे. चाळून घ्या. लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. माझा प्रयत्न आवडत असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. मी आहे ना माझा एकच प्रयत्न आहे की बाबा तुम्हाला प्रत्येक विषयाच्या पीवायक्यूचं असं डिटेलमध्ये अनालिसिस करून द्यायचं जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये थोडीफार माझी मदत तुम्हाला होईल. अजून एक हे जे लेक्चर आहे ना हे लेक्चर मी लाईव्ह म्हणून टाकणार आहे. ते तुम्हाला 10-11 घंटे लाईव्ह कंटिन्यू दिसेल. पण मित्रांनो भले ते अर्धा घंट्याचे लेक्चर आहे ते कंटिन्यू चालू राहील. प्रयत्न माझा काय माहिती का की असे काही विद्यार्थी आहे की जे जॉब करून शिकतात, ज्यांना खूप कमी वेळ भेटतो अभ्यासाला किंवा ठराविक वेळ भेटतो त्या मुलांपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी मी माझं हे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह म्हणून कंटिन्यू टाकत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका उपस्थित करू नका. आणि हा चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आयोगाच्या पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि अजून एक सांगतो विज्ञानाचं डिटेलमध्ये टॉपिक वाईज पीवायक्यू आणतोय. मी म्हणलं तुम्हाला विज्ञानामध्ये फक्त 5 ते 7 टॉपिक करा, जास्तीत जास्त मार्क मिळवा आणि सगळ्या टॉपिकचे मी डिटेल पीवायक्यू अनालिसिस करून टॉपिक वाईज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे आता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 4 जानेवारी 2026 पेपर राहू द्या किंवा 11 जानेवारी 2026 पेपर राहू द्या. एवढंच काय तर 5 जून 2025ला हा कंबाईन ग्रुप सी 2024चा जो पेपर झालेला आहे या पेपरमध्ये सुद्धा अनुसूची किंवा परिशिष्ट याच्यावर प्रश्न आलेला आहे. इतका महत्त्वाचा टॉपिक आहे आणि काही नाही फक्त 12 अनुसूच्या किंवा परिशिष्ट आहे. अनुसूचीलाच परिशिष्ट म्हणतात. काय आहे प्रश्न तर कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहेत. उत्तर आहे पर्याय नंबर 3 अनुसूची क्रमांक 7. चला आता डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. चला आता काहीच करायचं नाही. आता मस्तपैकी स्क्रीनशॉट काढायचा. ग्रॅज्युएशनचे जे मुलं असतात ना ते स्क्रीनशॉट काढायचं आणि यातच आपल्या मित्रासोबत डिस्कस करायचं. ही परिशिष्टांची यादी आहे. पहिलं परिशिष्ट जे आहे ते आहे घटक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या सीमा. शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं तर पहिले परिशिष्ट नुसती नावं. त्याच्यानंतर आलं दुसरं परिशिष्ट राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश इत्यादी सारख्या महत्वाच्या व्यक्तींचे पगार, भत्ते आणि विशेष अधिकाऱ्याबद्दल दिलेली माहिती. मग लक्षात कसं ठेवायचं दुसरं परिशिष्ट नुसते पगार. तिसरं परिशिष्ट जे आहे ते निवडून आलेले प्रतिनिधी, आमदार, खासदार असो, मंत्री असो, न्यायाधीश असो यांना ज्या काही शपथा दिल्या जातात त्याचे फॉर्मॅट. मग तिसरं परिशिष्ट कसं लक्षात ठेवायचं नुसत्या शपथा.
चौथं परिशिष्ट राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेमध्ये असलेल्या जागा. मग शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं? चौथं परिशिष्ट नुसत्या जागा. पाचवं परिशिष्ट हे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचं प्रशासन आणि नियंत्रणाबद्दल आहे. त्याला अपवाद आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, त्या ठिकाणी हे नाहीये. आणि सहावं परिशिष्ट हे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम म्हणजे एएमटीएम या राज्यामध्ये असणाऱ्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित आहे. घटनेमधलं सातवं परिशिष्ट हे केंद्र सरकार आणि राज्य यांच्यामध्ये कामाची विभागणी कशी होती, अधिकारांची विभागणी कशी होती, त्याची यादी आहे, त्याबद्दल माहिती देतंय. त्याच्यासाठी 3 याद्या: संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं? सातवं परिशिष्ट नुसत्या सूच्या. आठवं परिशिष्ट आत्ताच पाहिलं, राज्य घटनेने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषा. नववं परिशिष्ट जमीन सुधारणा, जमीनदारी पद्धत रद्द करण्याबद्दलचे कायदे हे 9व्या परिशिष्टामध्ये आहे. मग काय शॉर्टकट? नुसते कायदे. कसले कायदे? जमीनदारी आणि जमिनीच्या पद्धतीचे, जमीन सुधारणांचे कायदे. त्याच्यानंतर 10व्या परिशिष्ट पक्षांतर बंदी. सगळ्यात महत्वाचं, पेपरला खूप वेळेस विचारलं जातं, कुठल्या घटना दुरुस्तीने होतं? थांबा ना, पुढच्या स्लाइड मध्ये पाहूच. 11वं परिशिष्ट पंचायतींचे अधिकार, जबाबदार आणि कार्यक्षेत्र. याच्यामध्ये साधारणतः 29 विषय येतात, पेपरला विचारलं जाऊ शकतं. आणि 12वे परिशिष्ट नगरपालिकांचे अधिकार. आता हे पंचायतींचे अधिकार म्हणजेच काय? जिल्हा परिषद, ग्रामसभा, त्याच्यानंतर पंचायत समित्या यांच्याबद्दल म्हणजे 11वं परिशिष्ट. 12वं परिशिष्ट म्हणजे शहरामधल्या नगरपालिका, त्यांचे अधिकार, जबाबदार, कार्यक्षेत्र यांच्याबद्दलचे 18 विषय. बरं, आयोग परिशिष्टांबद्दल इथं थांबतो का? नाही. आयोग काय करतो की त्याला घटनादुरुस्ती पण विचारायला आवडती. सुरुवातीला जेव्हा घटना सुरू झाली तेव्हा फक्त 8च परिशिष्ट होते घटनेमध्ये. आजच्या घडीला 12 परिशिष्ट झालेले आहे. कसे? पहिलं 9वं परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनुसार आलं 1991 ला, ते 1951 ला, सॉरी. आपण पाहिलं ना ते जमिनी संबंधीचे कायदे केलेले, ते 9वं परिशिष्ट. 10वं परिशिष्ट जे आहे ते आहे 52वी घटना दुरुस्तीने आलेलं, जे 1985 ला आलं. कोणतं? अहो ते पक्षांतर बंदीचं. त्याच्यानंतर 11वं परिशिष्ट 73वी घटना दुरुस्ती 1992 ला जी झाली होती, त्याच्यानुसार 11वं परिशिष्ट आलं. आणि 12वं परिशिष्ट 74वी घटना दुरुस्ती, जी 1992 ला आली. गावाकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांना जे काही अधिकार भेटलेले आहे, घटनात्मक दर्जा भेटला, या 2च घटना दुरुस्तीने भेटलेला आहे. 73वी आणि 74व्या घटना दुरुस्ती. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. कंबाईन प्रीसाठी जर का तुम्हाला राज्यघटनेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला मोजकेच टॉपिक करावं लागणार आहे. आणि या मोजक्या टॉपिकमध्ये आवडता टॉपिक जो आहे आयोगाचा तो आहे मूलभूत हक्क. प्रश्न काय आहे या ठिकाणी? तर प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय किंवा आत्मा म्हणून घोषित केलं होतं? एकदम सोपा आहे, कलम नंबर 32. सोपा आहे, पण आपण कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करणार आहोत. राज्यघटनेला जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचा असेल तर तुम्हाला मोजकेच टॉपिक करावं लागणार आहे. आणि त्या मोजक्या टॉपिकमध्ये आवडता टॉपिक आहे मूलभूत हक्क. कलम 32 जे अतिशय महत्त्वाचं कलम आहे, ज्या कलमाला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याच कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा हृदय किंवा आत्मा म्हणून संबोधलं होतं. कलम 32 आहे का ॲक्च्युली? जर का एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर तो नागरिक डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो, दाद मागू शकतो आणि सांगू शकतो की बाबा सरकारने माझ्या मूलभूत हक्कावर गदा आणलेली आहे. अशा केसमध्ये सुप्रीम कोर्ट 5 प्रकारचा आदेश, प्रादेश किंवा रिट काढत असतं. 5 प्रकारचे प्रादेश कोणते? तर पहिला आहे बंदी प्रत्यक्षीकरण, ज्याला हेबियस कार्पस म्हणलं जातं. परमादेश, राईट ऑफ मडामास. प्रतिषेध, राईट ऑफ प्रोहिबिशन. उत्प्रेक्षण, राईट ऑफ सर्शोरी. आणि अधिकार पृच्छा, द रिट ऑफ कोवॅरंटो. आता महत्त्वाची या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ठाकूरदास भार्गव जे होते हे सरनाम्याला राज्यघटनेचा आत्मा म्हणतायत, तर कलम 32ला घटनेचा आत्मा म्हणून संबोधलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आता अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की जर का नागरिकाच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर त्या केसमध्ये तो फक्त सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो का? नाही, तर हायकोर्टात सुद्धा तो दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात तो जाऊ शकतो. खरं पाहायचं झालं तर सुप्रीम कोर्टापेक्षा सुद्धा हायकोर्टाचा खिसा मोठा आहे. का बरं? की एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर तो नागरिक सुप्रीम कोर्टात जातो. कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट त्यामध्ये प्रादेश काढत असतं. ओके, माहिती. उच्च न्यायालयाकडे सुद्धा तो जाऊ शकतो कलम 226 नुसार. आणि ह्या केसमध्ये फक्त मूलभूत हक्कांसाठी नाही तर इतर कायदेशीर हक्कांसाठी सुद्धा तो नागरिक हायकोर्टामध्ये दाद मागू शकतो. म्हणून तर म्हणतात ना की हायकोर्टाचं पॉकेट हे सुप्रीम कोर्टाच्या पॉकेटपेक्षा मोठं आहे या केसबाबत.
मग आता पाहू की कोणत्या 5 प्रकारचे रिट किंवा प्रादेश सुप्रीम कोर्टाकडून काढले जातात. सगळ्यात पहिलं आहे बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच हेबियस कॉर्पस. आता इंग्लिशमध्येच नावं लक्षात ठेवा, पेपरमध्ये ऑप्शन इंग्लिशमध्येच आलेले आहे. याच्या अगोदर प्रश्न विचारला गेलेला आहे. हेबियस कॉर्पस म्हणजे काय? तर देह उपस्थित करा. जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या तुम्ही अटक केलेली असेल तर तुम्हाला आम्ही आदेश देतो, आम्ही म्हणजे सुप्रीम कोर्ट, की तुम्ही कोर्टासमोर त्यांना हजर करा. दुसरं आहे मदामास म्हणजे परमादेश. आम्ही आज्ञा देतो. जर एखादी शासकीय अधिकारी किंवा संस्था आपले विहित कर्तव्य बजावत नसेल तर तेव्हा त्याला काम करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकतं. त्याच्यानंतर आहे प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे मनाई करणं. जर कनिष्ठ न्यायालय किंवा एखादं न्यायाधिकरण हे आपल्या अधिकार कक्षाच्या क्षेत्राबाहेर जाऊन जर कृती करत असेल त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट मनाई करू शकतं, पण केवळ न्यायिक कामासाठी. त्याच्यानंतर सर्शिओरी. सर्शिओरी म्हणजे माहिती द्या किंवा प्रमाणित करा. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला चुकीचा निकाल रद्द करण्यासाठी किंवा प्रलंबित खटला स्वतःकडे मागून घेण्यासाठी वरिष्ठ न्यायालय अशा प्रकारचा आदेश काढू शकतं. नंतर आहे कोवारंटो. कोवारंटो म्हणजे प्रश्न विचारला जातो कोर्टाकडून, कोणत्या अधिकाराने तुम्ही हे करताय. एखादी व्यक्ती जेव्हा बेकायदेशीररित्या एखादं सार्वजनिक पद धारण करते तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे हायकोर्टाकडून अशा प्रकारचा आदेश काढला जाऊ शकतो की तुम्ही कुठल्या कायद्यानुसार या पदावर बसलेले आहे. चला पहा बरं, जमतं का पुढचा प्रश्न? काय आहे पुढचा प्रश्न? तर भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय आहे भारतीय राज्यघटनेचा कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले गेलेलं आहे, जो पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे की राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्याच्यावर महाभियोग भरतो आणि त्याद्वारे त्याला पदावरून काढून टाकता येतं किंवा टाकलं जातं. हा दुसराही पर्याय बरोबर आहे. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही पर्याय बरोबर आहे. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. प्रश्नामध्ये दिलेला पर्याय एक जो आहे तो खूपच जनरल होता. म्हणजे असं सांगितलं होतं की कलम 58 राष्ट्रपतीबद्दल सांगतं, बरोबर आहे. पण आपण डिटेलमध्ये पाहू की कलम 58 नेमकं आहे काय. तर कलम 58 म्हणजे राष्ट्रपती पदासाठी लागणारी आवश्यक असणारी पात्रता. उद्या जर का तुम्हाला वाटलं की तुम्हाला राष्ट्रपती व्हायचे तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भारताचा नागरिक असावा लागणार आहे. दुसरं, तुमच्या वयाची 35 पूर्ण झालेली असावं लागणार आहे. आणि तिसरं, तुमची लोकसभेत सदस्य म्हणून निवडून द्यायची एक पात्रता असावी लागणार आहे. की बाबा कुणी उठलं डायरेक्ट जाऊ शकत नाही, की नगरसेवक निवडून येत नाही तुम्ही डायरेक्ट राष्ट्रपतीचा अर्ज भरू शकता, नाही. तुम्ही त्या लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिने केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाखाली कुठल्याही प्रकारचं लाभदायक पद धारण केलेलं नसावं. आलं लक्षात कलम 58? आता पक्का झालं. आता पुढच्या वेळेस तुम्ही राष्ट्रपती म्हणून उभे राहा. चला त्या इलेक्शनला. पुढचं आहे कलम 61. कलम 61 काय सांगतं? तर कलम 61 एवढंच सांगतं की राष्ट्रपतींना केवळ आणि केवळ राज्यघटनेचे उल्लंघन केलं याच कारणास्तव त्यांच्यावर महाभियोग खटला चालवला जाऊ शकतो. राज्यघटनेचे उल्लंघन म्हणजे नेमकं काय याची व्याख्या मात्र घटनेमध्ये दिलेली नाही. या कलम 61 मध्ये महाभियोग प्रक्रियेची पूर्ण डिटेल दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जो प्रस्ताव आहे हा संसदेच्या कुठल्याही सभागृहात, लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, कुठल्याही सभागृहात मांडता येतो. फक्त एवढंच आहे की 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यायची. हा प्रस्ताव त्या सभागृहात मांडला की त्या सभागृहात एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने पारित होणं गरजेचं आहे. दुसरीकडे तसंच व्हायला पाहिजे दुसऱ्या सभागृहात. त्याच्यानंतर दुसरं, आता राष्ट्रपतीची जी निवडणूक होती, आपल्याला माहिती की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे केवळ निवडून आलेले सदस्य भाग घ्यायचे आणि विधानसभेचे निवडून आलेले सदस्य भाग घेत होते. मात्र त्या केसमध्ये नामनिर्देशित सदस्य, राष्ट्रपतीचे नामनिर्देशित करायचा, राज्यपालचे नामनिर्देशित करायचा, ती सदस्य भाग घेऊ शकत नव्हते. मात्र ह्या राजीनाम्याच्या किंवा ह्या महाभियोगाच्या प्रोसेसमध्ये संसदेचे नामनिर्देशित सदस्य सुद्धा मतदानात भाग घेत असतात. महत्वाचा पर्याय लक्षात ठेवा, पेपरला याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? प्रश्न एकदम सोपा आहे की कोणत्या घटना दुरुस्तीने कायद्याने एखाद्या व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. इथं तुम्हाला पर्यायामध्ये 4 घटना दुरुस्ती दिलेल्या आणि योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, 7वी घटना दुरुस्ती. कसं ते पाहू. मूळ घटनेमध्ये कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी तरतूद होती. मात्र 7व्या घटनादुरुस्तीनुसार जी 1956 ला झाली त्यानुसार असा बदल करण्यात आला की एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. याच घटनादुरुस्तीने पूर्वीच्या राज्यांचे ब क ड जी वर्गवारी होती, बरोबर आहे, ती रद्द करण्यात आली. त्याच्याऐवजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. सोबतच 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा संसदेला देण्यात आला.
चला, तिथं पर्याय 4 दिले होते. 4 पैकी दुसरा पर्याय उत्तर आहे आपल्याला कळलेलं आहे. पण उरलेले 3 पर्याय काय सांगतात? तर पहिली घटना दुरुस्ती 1951 ला झाली होती. त्याच्यानुसार 9व परिशिष्ट जोडण्यात आले आणि मालमत्तेच्या अधिकारावर मर्यादा आणण्यात आल्या काही प्रमाणात. 24वी घटना दुरुस्ती 1971 ला झाली. ॲक्चुअली प्रश्नामध्ये तिथे 1962 सांगितलेलं ते चूक आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971 ला झाली. याने संसदेला मूलभूत हक्कांसह घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं ती 1976 मध्ये झाली. तिच्यानुसार सरनाम्यात प्रस्तावनेमध्ये घटनेच्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले गेले. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मित्रांनो, राज्यघटनेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तर मोजकेच टॉपिक करा आणि या मोजक्या टॉपिक मधला महत्त्वाचा टॉपिक आहे सर्वोच्च न्यायालय. या ठिकाणी प्रश्न काय आलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतला ठराव टिंबटिंब मंजूर करावा लागतो. उत्तर आहे पहिलं ऑप्शन साध्या बहुमताने. कसं ते डिटेलमध्ये पाहू. भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(1) नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. जेव्हा घटना सुरू झाली त्यावेळेस मुख्य न्यायाधीश 1 आणि इतर न्यायाधीश 7 असे टोटल 8 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. हळूहळू त्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली. त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेला फक्त साध्या बहुमताची गरज पडते. त्याच्यासाठी कलम 368 मध्ये जी घटना दुरुस्तीची विशेष तरतूद दिलेली आहे त्याची गरज पडत नाही. साधे बहुमत म्हणजे काय? तर उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांपैकी 50% पेक्षा जास्त मतदान किंवा बहुमत त्या बाजूनी राहावं. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे तर परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबींशी संदर्भात आहे? तर पर्याय आहे 4 आणि त्याच्यातलं उत्तर आहे पर्याय नंबर 1 म्हणजे वैद्यकीय निगा. कसं ते डिटेलमध्ये पाहू. हा खटला त्या प्रत्येक डॉक्टरला चपराक आहे की जो ॲक्सिडेंटमध्ये किंवा कुठल्या तरी अपघातामध्ये अत्यंत गंभीर झालेल्या रुग्णाला हात लावायच्या आधी कायदेशीर कारवाई पूर्ण करा, त्यांना दिलेला चपराक म्हणजे हा खटला. सुप्रीम कोर्टाने हे क्लिअरली सांगितलेलं आहे की प्रत्येक डॉक्टर, मग तो सरकारी असो नाही तर खाजगी असो, त्याचं व्यावसायिक कर्तव्य आहे की त्यानं सगळ्यात पहिल्यांदा त्या पेशंटचे प्राण वाचवले पाहिजे, कुठल्याही कायदेशीर औपचारिकतेची वाट न पाहता. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1989 मधला खटला होता. भारतीय राज्यघटनेतला कलम 21 जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार याच्याशी संबंधित होता. इतर दोन महत्वाचे खटले जे पेपरला नेहमी विचारले जातात. पहिला आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 चा खटला. विषय काय होता तर संसदेचा राज्य घटना दुरुस्तीचा अधिकार मान्य करण्यात आला सुप्रीम कोर्टाकडून, पण अशी अटही घालण्यात आली की संसदेची किंवा घटनेची जी मूलभूत चौकट आहे ती संसद बदलू शकणार नाही. दुसरा महत्वाचा खटला आहे विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य 1997 चा खटला. विषय होता कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी. त्यासाठी न्यायालयाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण अशी मार्गदर्शक तत्वे डिक्लेअर केलेली आहे. त्यातूनच आला तो पॉश ऍक्ट. ठीक आहे, चला कॉन्सेप्ट आता खऱ्या अर्थाने पक्का झाला. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? एकदम सोपा प्रश्न आहे. मी 10 वेळेस फक्त याच्यामुळे सांगतो की कोणते टॉपिक येतात, कारण की मोजके टॉपिक करूनच आपल्याला कंबाईनची प्री पास व्हायचं आहे. 15 मार्काला जर राज्यघटना विचारला असेल तर त्याच्यामध्ये 3 मार्काला 75 प्रश्न येतात आणि त्याच्यातला प्रश्न प्रश्न वाचून घ्या, एक्सप्लेनेशन मी डिटेलमध्ये देणारच. भारताच्या घटनेच्या इतिहासामध्ये काही मैलाचे दगड आहे किंवा महत्वाचे माइलस्टोन आहे. त्याच्यातला हा माइलस्टोन कोणता तर 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. हा जो प्रश्न आहे ना हा या घटना दुरुस्तीशीच रिलेटेड आहे. 73वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? 1992 ला करण्यात आली. उद्देश काय होता तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायतींना बळकटी द्यायची, त्यांना घटनात्मक दर्जा द्यायचा. 74वी घटना दुरुस्ती ही सुद्धा कधी करण्यात आली? ही सुद्धा 92 लाच करण्यात आली. हिचा उद्देश काय होता तर शहरी भागातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना बळकटी द्यायची, त्यांना घटनात्मक दर्जा द्यायचा. या 73व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 आणि 11व परिशिष्ट जोडण्यात आलं. याच्यामध्ये या 11व्या परिशिष्टात एकूण 29 विषय आहे आणि या घटना दुरुस्तीनुसार आर्टिकल 243 पासून 243 ओ पर्यंत नवीन कलम किंवा नवीन आर्टिकल जोडण्यात आलं. 74व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 ए जोडण्यात आला, 12व परिशिष्ट जोडण्यात आलं आणि याच्यामध्ये एकूण 18 विषय समाविष्ट करण्यात आले. आर्टिकलचा जर का विचार करायचा झाला, आर्टिकल म्हणजे कलम हो, तर कलमांचा विचार करायचा झाला तर 243 पी पासून 243 झेड जी पर्यंत कलम समाविष्ट करण्यात आली.
मग या 73व्या घटना दुरुस्तीमधलं अतिशय महत्वाचं कलम म्हणजे 243 जी. आणि 243 जी काय आहे तर पंचायतीची सत्ता, पंचायतींना असणारे अधिकार आणि पंचायतीच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या याबद्दलची सगळी माहिती कलम 243 जी मध्ये दिलेली आहे. या घटना दुरुस्तीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं तर राज्य सरकारने या पंचायतींना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत करायची, त्याच्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करण्यासाठी त्यांना मदद करायची. खत्म नहीं हुआ, अभी तो अपने को डिटेल में देखना है. का कारण की आयोगाची कुठली एक्झाम काढावं, पॉलिटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीवर प्रश्न येतात म्हणजे येतात. आणि एकदा का आपला व्हिडिओ पाहिला आणि नंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं तर विषय संपला, कॉन्सेप्ट पक्काच होणार. बरं त्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 जी तेवढंच एक महत्वाचं कलम आहे का? नाही, इतरही महत्वाची कलम आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. जसं कलम 243F हे काय सांगतं तर सभासदांची अपात्रता कशी ठरणार याच्याबद्दल माहिती देतं. कलम 243G ऑलरेडी आपण पाहिलंय. कलम 243C पंचायतीची रचना कशी असणार याच्याबद्दल माहिती देतं. आणि कलम 243E पंचायतीचा कालावधी किती असणार याबद्दल माहिती देते. मोजक्या 7 ते 8 जरी घटना दुरुस्ती केल्या ना तरी कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या तुम्हाला त्याच्यात मार्क पडणार. हाच तो घटना दुरुस्तीचा प्रश्न जो नेहमी विचारला जातो. काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे? उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. आतापर्यंत हा प्रश्न आयोगाने कमीत कमी 30 ते 40 वेळेस विचारलेला आहे. आपण डिटेलमध्ये आता कॉन्सेप्ट पक्का करू. तुम्ही म्हणता सर ऑलरेडी 4 ऑप्शन तर तुम्ही क्लिअर करून सांगितलेले, पण डबल तुम्ही याच्यावर काय एवढा वेळ देताय? का देतोय? कारण की 42वी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे आणि याच्यावर आयोगाने आतापर्यंत खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. का बरं 42वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे? जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं, जिला लघु संविधान म्हणून ओळखलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काळामध्ये घटनेमध्ये दुरुस्त करण्यात आला तो काळ म्हणजे 1976चा काळ. ती घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. काय काय झालं होतं या घटना दुरुस्तीमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आले होते. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. सोबतच कलम 51 आर्टिकल 51A ज्याच्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये जोडण्यात आले. संविधानाच्या भाग 4A सुद्धा जोडला गेला आणि हे 10च्या 10 मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. बरं ही 42वी घटना दुरुस्ती इथंच थांबली का? नाही. हिनी 3 नवीन मार्गदर्शक तत्व सुद्धा आणली. पहिलं मार्गदर्शक तत्व कोणतं होतं? कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य किंवा सल्ला. त्याच्यानंतर कलम 43 उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात मॅनेजमेंटमध्ये कामगारांचा सहभाग वाढावा हे मार्गदर्शक तत्व टाकण्यात आलं. कलम 48 पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या रिलेटेड असे 3 महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व ऍड करण्यात आले या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचा न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार होता त्याच्यावर मर्यादा आणण्यात आला. संसदेने कायदा केला तर त्याचं पुनर्विलोकन सुप्रीम कोर्टाकडून किंवा हायकोर्टाकडून केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं. हा पण हे बंधन जे आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार परत काढून टाकण्यात आलं होतं जी 1978 ला झाली होती मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये. त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा यांचा काळ 5 वर्षापासून 6 वर्ष करण्यात आला 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. इंदिराबाईंच्या काळामध्ये पण 1978 मध्ये पुन्हा तो पूर्वपदावर 44व्या घटना दुरुस्तीनुसार आणण्यात आला. राष्ट्रपतींवर काय बंधन टाकण्यात आलं तर राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक राहील हे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आलं 42व्या घटना दुरुस्तीनुसार. मी म्हणलं नाही खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती. आणि सोबतच शिक्षण आणि पर्यावरण हे जे विषय होते राज्य सूचीतून उचलल्याने समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. आणि आता खऱ्या अर्थाने माझा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जिथं जमल तिथं स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. डिटेलमध्ये सांगतोय. तुम्ही इथं पीवाय अनालिसिस करा आणि याच्यानंतर रंजन कोळंबे सरांचे किंवा लक्ष्मण सरांचं पुस्तक घेऊन बसा. 101% सांगतो तुम्हाला समजणार म्हणजे समजणार. हा मित्रांनो आमची ऑनलाईन बॅच सुद्धा चालती. तुम्हाला पार्टिसिपेट करायचा भाग घ्यायचा असेल तर नक्की भाग घ्या. आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो. अभ्यास कसा करायचा, काय करायचा, कोणतं रेफरन्स बुक वाचायचं, पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं आणि पीवायक्यूचं अनालिसिस करूनच नवीन चॅप्टरला सुरुवात करायची. आपण सगळं काही तिथं पाहत असतो. जर इच्छा असेल तर 9657003561 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. मूलभूत हक्कावर कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो किंवा राज्यसेवा असो नेहमी प्रश्न विचारले जातात. काहीच करू नका, फक्त स्क्रीनशॉट काढा आणि 1-2 वेळेस वाचून काढा. कॉन्सेप्ट पक्का होऊन जाणार. पीवायक्यू पाहताना माझा आहे ना तुमचा आहे ना सिलेबसच पक्का झाला पाहिजे. आहे कुठं प्रश्न विचारतो मोजके टॉपिक राज्यपाल, महाधिवक्ता, विधानसभा, विधान परिषद. त्यातला प्रश्न प्रश्न काय आहे तर विधानसभेवर आलेला प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विधानसभेची तरतूद आहे तर उत्तर आहे कलम 170. कसं ते डिटेलमध्ये पाहू. म्हणलं ना विधिमंडळ आयोगाचा आवडता टॉपिक कंबाईन साठी.
संसदेवर प्रश्न विचारण तो राज्यसेवेला, कंबाईनला प्रश्न विचारण तो विधिमंडळावर. मग आपल्याला काय करायचं, विधिमंडळाशी रिलेटेड असणारी सगळी महत्वपूर्ण कलम पाहायची. पहिलं कलम काय आहे, ते कलम 168 काय सांगतं, तर प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, ज्यामध्ये राज्यपाल आणि काही राज्यात 2 सभागृह, तर काही राज्यात एकच सभागृह म्हणजे विधानसभा असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. दुसरा आहे कलम 169 नुसार विधान परिषद रद्द करणे किंवा स्थापन करणे याची तरतूद आहे. कलम 170 मध्ये विधानसभेच्या रचनेबद्दल माहिती दिलेली, जे आपलं उत्तर आहे. कलम 171 जे आहे यामध्ये विधान परिषदेच्या रचनेची तरतूद दिलेली आहे. आणि कलम 172 मध्ये राज्य विधिमंडळाच्या कालावधीची तरतूद दिलेली आहे. विधानसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्ष असतो. कलम 173 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर यामध्ये विधिमंडळाचे सदस्य होण्यासाठी काय पात्रता हवी याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. जर का तुम्हाला विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जायचं, तर कमीत कमी तुमची 25वी पूर्ण पाहिजे. आणि जर विधान परिषदेमध्ये निवडून जायचं असेल, तर तुमची वयाची 30वी पूर्ण पाहिजे. कॉन्सेप्ट आता खऱ्या अर्थाने पक्का झाला. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. तुम्हाला वाटेल हा प्रश्न इतिहासातला आहे, पण नाही. हा प्रश्न जो आहे हा आपल्या घटना निर्मितीशी सगळ्यात महत्वाचा संबंध असणारा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणती व्यक्ती कॅबिनेट मिशनची सदस्य नव्हती. कॅबिनेट मिशन ज्यांनी आपल्या घटना निर्मितीचा पाया रचला, त्या कॅबिनेट मिशनचं कोण सदस्य नव्हतं, तर उत्तर आहे सर विल्यम वूड. कोण होतं मग, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि सर स्टॉफर्ड क्रिप्स. अभी खत्म नहीं हुआ, डिटेल कॉन्सेप्ट करू पक्का. आजच्या आपल्या संसदेचा पाया जर म्हणला, तर त्या घटना निर्मितीची शिफारस करणारे हे कॅबिनेट मिशन. या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच घटना समितीची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं होतं, तर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली होती. हा, पण मुस्लिम लीगला थोडंफार संतुष्ट करायचा प्रयत्न केला होता. जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, इतिहासामध्ये ऑलरेडी आहे. आणि ज्यावेळेस आपण इतिहासाचे पीवायक्यू घेऊ त्याच्यात ते पाहणारच आहोत. चला आता वळू पुढच्या प्रश्नाकडे. 15 पैकी 3 मार्काला पंचायत राज येणार म्हणजे येणार. आणि त्याच्यात पण फक्त 73वी 74वी घटना दुरुस्ती करा, बलवंतराय समिती, अशोक मेहता समिती, या 2-3 समित्या घ्या. तुमचे 3 मार्क कुठं जाणार नाही. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात बेस्ट फायदा. या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल, तर टिंब 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. थोडक्यात ग्रामपंचायतीचा कालावधी कधी सुरू होतो, तर विचारलेलं उत्तर आहे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून तिचा कालावधी पुढच्या 5 वर्षासाठी असतो. कॉन्सेप्ट पक्का. एमपीसीचं जुन्या सिलेबस आहे ना, त्याच्यामध्ये मेन्स वर नेहमी या टॉपिकवर प्रश्न विचारला जायचा. आणि हा खरंच अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. टॉपिक काय आहे, तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेचं संघराज्य वैशिष्ट्य आणि एकात्मक वैशिष्ट्य माहिती पाहिजे. की आपली जी घटना आहे ती संघराज्याकडे कशी झुकलेली आणि एकात्मतेकडे कशी झुकलेली, याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यावरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही, तर उत्तर आहे अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्याय व्यवस्था. पर्याय नंबर 2. कसं ते डिटेलमध्ये पाहू. चला, या टॉपिकला कसं कव्हर करायचं, तर आपल्या घटनेचे जे काही संघराज्य वैशिष्ट्य आहे आणि एकात्मिक वैशिष्ट्य आहे यांचा तौलनिक अभ्यास करायचा, कम्पॅरेटिव्ह स्टडी करायची. आणि त्याच्यासाठी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. 1-2 वेळेस वाचून काढायचा, विषय संपून जातो. खूप वेळेस आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतोय. दुसरं, एकात्मिक संघराज्याचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा तुम्ही काय करा, जगातलं मॉडेल एक्झाम्पल जे आहे फेडरेशनचं किंवा संघराज्याचं, ते जे काय आहे ते आहे अमेरिकन संघराज्य. त्याच्याशी आपल्या घटनेची तुलना करायची. कॉन्सेप्ट पक्का होऊन जातो. अगदी याच पद्धतीने याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो, खरं सिरियसली सांगू का नवीन मुलांना, जर तुम्हाला खरंच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल ना, तर इतर मुलांचा धोपट मार्ग अवलंबू नका. लोक स्मार्ट पद्धतीने अभ्यास करतात. हे पहा, इमोशनली अभ्यास होत नाही, अभ्यास होतो फक्त स्ट्रॅटेजीनी. 16 घंट्याची स्टडी तुमच्यासाठी महत्वाची नाही, 4 घंट्याची स्ट्रॅटेजी वाली स्टडी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आणि कशी करायची ते शिकायचं असेल, तर आमच्या जो आहे ग्रुप मेंटरशिपचा, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. 9657003561 याच्यावर मेसेज सेंड करून. जरी नाही केलं तरी तुम्हाला गुरुमंत्र देतो की काही करू नका, सिलेबस डाउनलोड करा आणि काय करा, पीवायक्यूचं डिटेल अनालिसिस करा. राज्यघटनेवर फक्त 10 ते 12 टॉपिक वरच पहिला प्रश्न येत असतात. आणि कशी येतात, कोणती येतात, ते सुद्धा तुम्हाला पीवायक्यूच्या अनालिसिस वरून पक्के होतात. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. मी तुम्हाला सांगितलं ना की 15 मार्काला राज्यघटना विचारली जाते, 3 मार्क जे आहेत त्याच्यातले पंचायत राजला आहे. आणि पंचायत राजवर महत्वाचा कोणता टॉपिक आहे, तर काही करू नका. नाही जमलं फक्त 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करा, बलवंतराय अशोक मेहता समिती करा. नाही जमलं ना काही, तर फक्त माझ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पहा. 30 मिनिटात मी एका प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतो राज्यघटनेवरचं. तेवढं जरी पाहिलं तुम्हाला लक्षात येईल की तेच तेच प्रश्न रिपीट होत असतात. हा प्रश्न तसाच्या तसा मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. कुठं, तर
4 जानेवारी 2026च्या गट ब च्या एक्झामला आलेला आहे. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी सांगतोय. प्रश्न काय आहे, तर भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे कलम 243 डी. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो, तुम्हाला जर का कंबाईनची एक्झाम काढायची असेल, काही नाही जमलं तर तुम्हाला क्लिअरली सांगतो, फक्त पीवायक्यूचं अनालिसिस करा. नाही जमलं तर फक्त मागच्या 3 वर्षाच्या पीवायक्यूचं अनालिसिस करा. तुम्हाला बैल मेहनत करावं लागणार नाही. अगदी मुद्देसूद वाचताना आणि पेपर काढताना. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इमोशनल जे असतात ना, ते परीक्षा काढायला थोडं मागे पडतात. पुढे जातात फक्त ज्यांची परफेक्ट स्ट्रॅटेजी असेल. स्ट्रॅटेजी ठरवते तुमची पीवायक्यूचं अनालिसिस. चला, या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे सगळं जे आहे 73व्या घटना दुरुस्तीतील कलम आहे. 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट काढायचा आणि येता जाता मित्राला सांगा, मैत्रीला सांगा. नाही जमलं कोणी घरात बिनधास्त आईला सांगा, कॉन्सेप्ट पक्का होणार म्हणजे होणार. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. 4 जानेवारी 2026चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये मी डिटेल्स सांगितलेलं आहे. मी म्हणलं ना, आयोग तिथंच प्रश्न विचारतो, सारखा विचारतो. स्क्रीनशॉट काढा आणि पाठच करून टाका. जमतो का पुढचा प्रश्न? मित्रांनो, 4 मे 2026ला कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर झाला ना, त्याच्यामध्ये महाधिवक्त्यावर असा प्रश्न आला होता. मी तुम्हाला म्हणलं ना, तुम्हाला जास्त टॉपिक करायचे नाही, तुम्हाला मोजके टॉपिक करायचे. महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल हा आयोगाचा आवडता टॉपिक आहे आणि आयोग त्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारतो. चला, मग हा कंबाईन ग्रुप सी 2024ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तर भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून कोण काम पाहत असतं? उत्तर एकदम सोपं आहे, महाधिवक्ता म्हणजे द ऍडव्होकेट जनरल. आपलं इथं संपलंय का? नाही, कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पाहू ना. जनरल आपल्याला कळलं की महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल म्हणजे काय, तर महाराष्ट्र शासनाचा सरकारी वकील, कुठल्याही राज्याच्या राज्य सरकारचा सरकारी वकील, थोडक्यात सांगायचं झालं तर तो असतो महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल. अहो, महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचं विभाजन होऊन ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, अगदी त्या दिवसापासून याचं कार्यालय सुरू झालेलं आहे. मुख्य सांगायचं झालं तर घटनेमध्ये कलम 165 नुसार याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. याच्या पदाला याची नियुक्ती जी करतो तो राज्यपाल करत असतो. पात्रतेची म्हणलं तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायची असते. कालावधी म्हणलं तर राज्य घटनेमध्ये कुठलाही स्पेसिफिक कालावधी मेन्शन केलेला नाही. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राहतून, खास करून एखादं सरकार पडलं, नवीन सरकार आलं की त्यांचा जो ऍडव्होकेट जनरल असतो तो शक्यतो नवीन असतो. विशेष अधिकार जर सांगायचं झालं तर याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो, पण हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो, म्हणून याला त्या ग्रहात किंवा विधिमंडळाच्या कुठल्याच ग्रहात मतदानाचा अधिकार असत नाही. तुम्हाला गंमत सांगू का, राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये काय फरक आहे? महाधिवक्ता म्हणलं ना तर कंबाईनचा आवडता टॉपिक, आणि भारतीय महान्यायाधीश जर म्हणलं तर हा राज्यसेवेचा आवडता टॉपिक. आपण कम्पॅरेटिव्ह अभ्यास करू ना. अभ्यास काय आहे, तर भारताचा महान्यायाधीश अटॉर्नी जनरल वर्सेस राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल. महान्यायवादी कलम 76, महाधिवक्ता कलम 165. महान्यायवादी देशातला सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, तर महाधिवक्ता हा राज्यातला सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. या महान्यायवादीची नियुक्ती, अटॉर्नी जनरलची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होत असते, तर या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालाद्वारे होत असते. याच्यासाठी पात्रता काय महान्यायवादीसाठी, तर सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागणार ती पात्रता याच्याकडे असायला हवी. महाधिवक्तासाठी हायकोर्टचा न्यायाधीश व्हायची पात्रता. संविधानामध्ये निश्चित कालावधी नाही. जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंत महान्यायाधीश पदावर राहतो. महाधिवक्ता जोपर्यंत राज्यपालाची मर्जी आहे तोपर्यंतच पदावर राहतो. राजीनामा द्यायचा झाला तर महान्यायवादी हा राष्ट्रपतीकडे राजीनामा सोपवत असतो, तर महाधिवक्ता हा राज्यपालाकडे आपला राजीनामा सोपवत असतो. वेतन आणि भत्ते राष्ट्रपती ठरवतात अटॉर्नी जनरलचे, तर महाधिवक्त्याचा वेतन भत्ते म्हणण्यापेक्षा मेहनताना भेटत असतो, राज्यपाल ठरवत असतात. दुसरं महत्वाचे की संसद आणि तिच्या समित्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानात भाग घेण्याचा अधिकार नाही. जे अगोदर मी ऑलरेडी तुम्हाला महाधिवक्त्याबद्दल सांगितले. याचा स्क्रीनशॉट काढा, पेपरला येणार म्हणजे येणार. मला पीवायक्यूचं अनालिसिस करायला खूप सोपं पडतं. का माहिती का? अहो, तेच प्रश्न रिपीट झालेला असतं. हे ऍज इट इज हा 4 मे 2025ला गट बला जो तुम्हाला पेपर सॉल्व्ह करून दिलेला आहे ना, त्याच्यात ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. बरं, दोघांबद्दल पण एक गमतीशीर मुद्दा सांगतो की बाबा दोघेही सरकारी कर्मचारी नाही. त्यांना खाजगी वकिली करण्यास मनाई सुद्धा नाही. फक्त ते कुठल्या खटल्यात भाग घेऊ शकत नाही ज्या खटल्यामध्ये सरकार विरोधी आहे. जो खटला, त्या खटल्यात ती वकिली करू शकत नाही. महाराष्ट्राचे पहिले महाधिवक्ता कोण होते, तर एच.एम. सुरवई. पेपरला खूप वेळ चाललेला प्रश्न आहे. आता खरा आपण कॉन्सेप्ट पक्का, त्याला वेळ घेतला पण कॉन्सेप्ट पक्का केला. चला, मी तुम्हाला आता पीवायक्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस दिलेलं आहे, पण तुम्ही म्हणता सर तुम्ही जे सांगितलेलं उत्तर ते खरी कशी मानायची, तर तुम्ही आयोगाची स्वतः या ठिकाणी आन्सर की जी आहे उत्तर तालिका आहे ती टॅली करू शकता. व्हिडिओ पॉज करून पहा.